श्रीराम. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. राजाधिराज सद्गुरुनाथ ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आपण रूपक कथा वाचत आहोत आणि 49 रूपक कथा बाबांनी निवडलेल्या आहेत आणि त्यापैकी आपण 21 वाचलेल्या आहेत. अत्यंत सुंदर सार आपणाला त्यातून शिकायला मिळालेला आहे. तर आता आपण पुढील रूपक कथा वाचू. एक रूपक कथा आपण थोडंसं उजळणी करूया. ती म्हणजे त्या रूपक कथेमध्ये जे सांगितलं होतं की खताने त्या रूपक कथेचं नाव जे आहे ते म्हणजे खताने रोप मरून गेले. तर त्यामध्ये असं होतं की त्या ज्या स्त्री आहेत त्या त्यांच्या इथे रोपांना चुलीतली गरम गरम राख घालत असत आणि त्यानंतर त्यांचं जेवण झाल्यानंतर पाणी हात त्या रोपांच्या इथे धुवायचे. म्हणजे ते पाणी घालणं म्हणजे हात धुणं अशा पद्धतीने त्या रोपांना पाणी घालत होत्या आणि चुलीतली गरम गरम राख हे खत म्हणून घालत होत्या. तर या अनुषंगाने आपणाला बाबांनी शिकवलेलं आहे की आपणाला आपल्या सद्गुरूंनी जे जो बीजमंत्र दिलेला आहे किंवा जे भगवंताचं नाम दिलेलं आहे तर ते आपल्याला अंतरी दिलेलं आहे. आणि त्यावेळेला आपण ते तात्पर्य वाचूया की कसं सांगितलं आहे त्यांनी की जग हे अत्यंत आपण तात्पर्य वाचूया की आपली अवस्था अशीच आहे की आपल्या गुरुने आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या प्रेमाचे रोपटे लावले आणि तो त्याला काळजीपूर्वक जपत आहे. परंतु आपण मात्र विषयासक्तीची गरम राख रोज त्याला घालतो. त्या राखेच्या दगीने ते रोपटे भाजल्यानंतर मग भगवंताच्या नामाचे थोडेसे पाणी आपण त्यावर शिंपडतो. असे केल्यावर ते रोपटे कसे जगेल? तो नाजूक कोंब जळून मरून जातो. चुलीतील राख त्या बाईला परसामध्ये जर टाकायची होती तर थोडी पलीकडे टाकणे जरूर होते. तरीसुद्धा पाऊस पडल्यावर त्या राखेची धग जमिनीमधून येऊन थोडी तरी आंब्याला बांधली असती. राख अगदी दूर टाकणे हेच योग्य आहे. तसे विषय भोगल्यावाचून आपल्याला राहवत नाही असे जर असेल तर तो भगवंताजवळ तरी मागू नका. थोडा जरी विषय भोगला तरी त्याची धग भगवंताच्या प्रेमाला लागल्या वाचून राहणार नाही हे ध्यानात ठेवावे. तर ह्या पद्धतीने आपण जे नाम आपल्याला दिलेलं आहे सद्गुरूंनी तर ते नाम आपल्या हृदयामध्ये त्यांनी दिलेलं आहे, ठेवलेलं आहे आणि त्याची जोपासनासुद्धा ते करत आहेत. आणि त्यावेळेला आपण जे आपले षड्विकार आहेत त्या षड्विकारांचं खतपाणी त्यांना घालत असतो आणि जणू काही त्यामुळे धगधगता अंगारा जसं त्या स्त्रीने ती चुलीतली गरम गरम राख घातली रोपांना तसं आपले षड्विकारांचं पाणी आपण त्यांना घालत असतो आणि षड्विकारांचं खत पाणी घालतो आणि त्यानंतर मग कुठेतरी थोडंसं मध्ये आधी नाम आपण घेतो ते सुद्धा कसं की हात धुताना जे पाणी आपण हात धुतलेलं जे पाणी आहे ते त्या रोपांना ती घालत होते. त्यानुसार आपण अगदी नावाला नाम घेतोय. तर म्हणजे विषयाचं खत टाकतोय आणि अगदी हात धुतल्याप्रमाणे नाम घेतोय. तर मग अशा वेळेला ते इतकं नाजूक कोमल पवित्र असं बीज आहे. तर ते बीज त्याच्या वृक्षामध्ये परिणती कशी होईल हे इथे सांगितलेलं आहे. तर हे खूप भावलेली गोष्ट जाणवली की आणि असंच घडतं ते आपल्याकडून या प्रपंचामध्ये राहत असताना. आपण कोणाला दुःखी कष्टी केलं नाही तरी आपल्याला जे करतात त्यांचं कुठेतरी मनन चिंतन आपल्या आतमध्ये चालू असतं. तर ते या काही गोष्टी आहेत. तर हे लक्षात ठेवलं आपण तर हे खूप रूपक कथा जी आहे अत्यंत बोध देणारी आहे.
आहे. आता आपण आजची 22वी रूपक कथा वाचायला सुरुवात करूया. अ, आणि इथे त्यामुळे त्याने सांगितलं, की विषयांपासून भगवंताला विषयांपासून दूर आपण राहिलो, तरच आपल्या अंतरी असलेलं भगवंताचं जे बीज आहे, त्याचं वृक्षामध्ये रूपांतर होऊ शकतं. विषय, विकार ह्यापासून दूर राहणं, स्वतःला जपणं अत्यंत आवश्यक आहे. हे ते आपणाला सांगितलेलं आहे. अ, पुढची आता आपण कथा वाचूया आजची, की 22वी आहे. तिचं शीर्षक आहे काळजीचे मूळ. एक गरीब पण आनंदी कामगार होता. गावाबाहेर एका झोपडीमध्ये तो राहत असे. रोज श्रम करावेत, 4 आणे मिळवावे, मीठ भाकरी खावी आणि आनंदाने भजन करीत झोपी जावे, असा त्याचा क्रम असे. गावामधील एक सावकार रोज त्या वाटेने फिरायला जाई. कामगाराची आनंदी वृत्ती पाहून त्याला मोठे गूढ वाटे. तो मनाशी म्हणे, काय चमत्कार आहे पहा. मी इतका श्रीमंत आहे. मला मोठे घर आहे. पुष्कळ गडी माणसे आहेत. लोकांत मान आहे. माझी प्रकृती चांगली आहे. सर्व काही आहे. तरी या कामगाराजवळ आढळणारा आनंद माझा पाशी नाही. त्याच गावात एक साधू राहत असे. सावकार त्याच्याकडे गेला आणि त्याने हा प्रश्न त्याला विचारला. साधू म्हणाला, याचे उत्तर सोपे आहे. तू असे कर, एका फडक्यात 9 रुपये बांध आणि ती पुरचुंडी उद्या गुपचूप कामगाराच्या झोपडीत टाकून दे. 8 दिवसांनी मला भेट. 8 दिवसांनी सावकार व साधू कामगाराच्या झोपडीवर गेले. त्याला पाहिल्याबरोबर सावकाराला आश्चर्य वाटले, कारण त्याची पूर्वीची आनंदी वृत्ती मावळली असून तो उदास दिसू लागला होता. साधूने त्याला विचारले, काय रे बाबा, तुला बरे नाही का? तू असा का दिसतोस? तुला कसली काळजी आहे का? कामगार म्हणाला, होय महाराज, 8 दिवसांपूर्वी भगवंताच्या कृपेने माझ्या झोपडीत कोणीतरी 9 रुपये टाकले. त्यांच्यामध्ये 1 रुपया भर टाकून 10 रुपये करावेत, म्हणजे एक नोट घेता येईल म्हणून मी पैसे शिल्लक टाकीत आहे. पण माझी मिळकत ती काय आणि तिच्यातून मी साचवणार ते काय, या कारणामुळे मला मोठी काळजी लागली आहे. हे त्याचे बोलणे ऐकल्यावर सावकाराकडे पाहून साधू हसला. सावकार त्याचा अर्थ बरोबर समजला व दोघेजण परत आले. तात्पर्य, लोभ हेच काळजीचे मूळ आहे. लोभ म्हणजे आसक्ती. जेथे आसक्ती आली तेथे काळजी उत्पन्न झाली, म्हणून भगवंताचे स्मरण करून आसक्ती मारावी. लोभ हेच काळजीचे मूळ आहे. लोभ म्हणजे आसक्ती. जेथे आसक्ती आली तेथे काळजी उत्पन्न झाली, म्हणून भगवंताचे स्मरण करून आसक्ती मारावी. किती आश्चर्याची गोष्ट आहे. आणि जीवनात असंच होतं, की जेव्हा त्या कामगाराकडे पैसे नव्हते, अगदी तुटपुंज होतं, हातावरचं पोट होतं, त्यावेळेला तो खूप आनंदी होता आणि आहे त्याच्यात समाधानी त्याची वृत्ती होती. परंतु ज्यावेळेला अचानक त्याच्याकडे 9 रुपये आले आणि 9 रुपयांची नाणी आली आणि त्यावेळेला मात्र त्याच्यात 9 रुपयात 1 रुपया मिळवावा हा लोभ त्याच्या मनामध्ये निर्माण झाला आणि तो पूर्ण करण्यासाठी तो दिवसरात्र अट्टहास करू लागला आणि तरीसुद्धा 1 रुपया त्याला जोडणं अवघड झालं होतं. ही त्याची अवस्था होती आणि त्यामुळे तो दुःखी कष्टी झाला होता. तर हे खूप काही शिकवून जातं, की आपल्याला आपल्या गरजा, आपल्याला आपली आवश्यकता अ, तेवढं आपल्याला मिळत असतं आणि त्याच्यापेक्षा आणि त्यात आपलं भागत असतं. त्याच्यापेक्षा जेव्हा जास्त मिळू लागतं, तेव्हा आपणाला मात्र अजून जास्त मिळालं पाहिजे. हा लोभ तो कधी निर्माण होतो आणि त्या लोभातून कधी दुःख निर्माण होतं, हे आपल्याला कळत नाही. तर हे इथे महत्त्वाचं सांगितलेलं आहे आणि असंच अख्खं संपूर्ण जगातले प्रत्येक जीव हा याच्याच मागे लागलेला आहे. एक घर झालं 2 पाहिजेत, एक गाडी झाली 2 पाहिजे. ह्या आणि ह्याच्यासाठी आपल्या जीवनातला अमूल्य वेळ घालवून टाकला जातो आणि असं सगळं करणंच म्हणजे सर्वेसर्वा आहे आणि आपण शिकलेल्याचं कर्तव्य धन्य धन्य झालं, ही जीवनाची व्याख्या आज सर्वत्र होऊन बसलेली आहे. तर आणि जे काही आहे ते सगळं इथंच ठेवून जायचं आहे. असं असताना सुद्धा आपल्या जीवनातला अमूल्य वेळ आपण ह्या सगळ्या कवड्या गोळा करण्यात घालवायचा. आपल्याला आवश्यक तेवढं आवश्यक गरजेपुरतं आवश्यक आहे. त्याबद्दल वादच नाही. त्या संदर्भात महाराजांनी सविस्तर आपल्याला सांगितलं, की किती आपल्याकडे असलं पाहिजे. हे पण सांगितलं. अगदी पुढच्या 10 ते 15 वर्षांची तरतूद केली पाहिजे, इथपर्यंत पण महाराजांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर हे इथे सर्व केलेलं आहे. हे ग्रंथ असा आहे, की ह्याच्यामध्ये
काय कुठली गोष्ट सुटली नाही आहे. सर्व काही गोष्टी आलेल्या आहेत असं आहे. आणि हे शेवटी सत्यकथा आणि रूपक कथांच्या रूपामध्ये आणि पुढे महाराजांची 5 पत्रं आहेत. त्यानंतर तर काही अजून थोडासा 5 पत्रं आहेत, 5 प्रवचनं आहेत आणि काही पत्रं आहेत. ह्या आधारे तर पूर्ण सार अजून परत येणार आहे. तर हे इथे रूपक कथा, सत्यकथा, महाराजांची 5 प्रवचनं, महाराजांनी लिहिलेली साधकांना पत्र, ह्याच्यातनं सगळा सार पूर्ण परमार्थाचा पुढे आता आपल्या अभ्यासात येत आहे. तर आता ही रूपक कथा 22वी होती, की काळजीचं मूळच आहे लोभ आणि आसक्ती. लोभातनं आसक्ती निर्माण होते. आसक्ती झाली की ती सर्व काही बेचैन करूनच सोडते. मग माणसाच्या प्रती असलेली आसक्ती असो काय, धनाच्या प्रती असलेली आसक्ती असो काय, तर ही सर्व बेचैन करतेच करते. पुढची रूपक कथा आहे 23वी. भावना काम करते. भावना काम करते. एका खेडेगावामध्ये रात्री 10 वाजता 4 वर्षांचे एक मूल बाहेर अंधारात आकाशाकडे पाहत बसले होते. जिकडे तिकडे अगदी अंधार पसरला होता. पण आईने त्याला सांगितले होते की मी इथे दाराच्या आड आहे बरं का, तू भिवू नकोस. त्याला आई दिसत नव्हती, पण आई तेथे आहे या भावनेने ते निर्भय होते. चुलीवर दूध होते म्हणून मध्येच आई स्वयंपाकघरात जाऊन आली. पण आई दाराच्या मागे आहे हीच मुलाची कल्पना असल्यामुळे ती तेथे नसून सुद्धा ते मजेत होते. नंतर दारामागूनच आई ओरडली, "मी नाही" आणि लगेच ते मूल रडू लागले. खरे म्हणजे मी नाही असे आईच सांगत होती, पण आई नाही ही भावना झाल्याने ती असून देखील ते पोर रडू लागले. तात्पर्य, आपली भावना आपल्याला फळास येते. भगवंत असून तो नाही अशी आपण भावना केली की तो असून नसल्यासारखा होतो आणि भगवंत नसून तो आहे अ, अशी भावना अशी आपण भावना केली की तो नसून असल्यासारखा होतो. पण भगवंत नाही असे नाहीच, तो आहेच आहे. म्हणून आपण तो आहेच अशी भावना केल्याबरोबर त्याला प्रकट होणे भाग पडते. नाम घेणे, त्याचे स्मरण करणे, त्याचे अनुसंधान ठेवणे या सर्वांचा अर्थ एकच आणि तो असा आहे की भगवंत आहेच ही भावना करणे. नामाने ही भावना लवकर वाढते. तर या पद्धतीने आपणाला भावनेच्या संदर्भात सांगितलेलं आहे. जी मंडळी, जे साधक पायी नर्मदा परिक्रमा करतात. आता अ, दादा, मोहनदादा तिथे आहेत नर्मदा तटी. तर जे पायी परिक्रमा करतात आणि विशेषतः जे एकटे असतात, एकट्याने परिक्रमा करतात, त्यावेळेला जंगलातून पण जाणं असतं. नदी किनारीचा जो रस्ता असतो, तो काही रस्ता अत्यंत कठीण आहे. डोंगरांमधनं पण जाणं आहे. अत्यंत काही भाग हा अत्यंत दुर्गम आहे. तर तिथं हीच श्रद्धा असते त्या साधकाची, की आपल्यासोबत नर्मदा मैया आहे. नर्मदा मैयाचं जल नसलेली बाटली सोबत असते आणि त्यामुळे ती आपल्यासोबत आहे. ह्या दृढ निश्चयाने तो साधक चालत असतो आणि अत्यंत कठीण अवस्था, कठीण निसर्ग असेल तरीसुद्धा एकटी स्त्री असो किंवा पुरुष असो किंवा लहान मोठे कोणत्याही वयाचे किंवा वृद्ध जरी असेल तरीसुद्धा अत्यंत कठीण अवस्था प्रसंग आले तरी त्यावेळी ठिकाणी 3 वेळा नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर असं म्हटल्यानंतर तिथे मदत ही येतेच येते. आजूबाजूला कुठंही चिटपाखरू जरी नसेल तरीसुद्धा तिथे काही ना काहीतरी मदतीला उभं राहतं. तर हे आहे की ही श्रद्धा आहे आणि हे भाव आहेत आणि त्या भावाच्या आधारे तो साधक म्हणजे जीवनामध्ये कधीही असं पार नसेल केलं तशा खडतर रस्त्यांमधनं तो प्रवास करतो. तर हे भावना ही सर्व काही करून घेत असते. हे इथे आहे. तेच इथे महाराजांनी सांगितलेलं आहे. 24वं रूपक कथा आहे. सत्संगती करावी. सत्संगती करावी. एका माणसाला तंबाखूची व गांजाची भारी चीड असे. त्याचा वास आला की त्याला ओकारीच होई. त्याला एका शेटजीकडे मोठी नोकरी लागली. शेटजी रोज गांजा पीत असे. रोज संध्याकाळी त्याचे 4 मित्र जमत आणि मग चिलिमीचा कार्यक्रम होई. या माणसाला नाईलाजाने शेटजीपाशी बसावे लागे. बैठकीत बसू लागल्यावर त्याला गांजाचा वास सहन होऊ लागला.
नंतर शेटजीच्या भिडेखातर तो चिलीम भरून देऊ लागला. काही दिवसांनंतर मंडळींच्या खास आग्रहाने त्याने चिलमीचा एक झुरका मारला. अशा रीतीने एकदा आरंभ झाल्यावर अगदी थोड्याच दिवसांमध्ये तो मनुष्य अट्टल गांजेकस बनला. तात्पर्य: सहवासाचा परिणाम मोठा विलक्षण असतो. सहवासाने विनासायास आणि विनामूल्य काम साधते. विनासायास आणि विनामूल्य काम साधते. आपल्या वृत्तीवर परिणाम घडत जातो. हाच सत्संगतीचा महिमा आहे. ज्याला ती लागली त्याचे भाग्य थोर, यात शंका नाही. भगवंताच्या नामाने ती लाभते, म्हणून सर्वांनी नाम घेत जावे. नामाने आणि विशेषतः सत्संगाने आपणाला विनासायास आणि विनामूल्य आपण सहज रीतीने आपल्याला भगवंताचा सहवास आपण साधू शकतो. हे इथे ह्या व्यसनी माणसाच्या आधारे, मुळात तो व्यसनी नव्हता, परंतु नंतर तो कट्टर व्यसनी झाला. त्याच पद्धतीने जर असं व्यसन जडू शकतं, तर भगवंताच्या सहवासाचं व्यसन जर आपण हळूहळू करत लावलं तर तेही जडू शकतं. हे इथे या रूपक कथेच्या आधाराने सांगितलं आहे. ज्याचा संग धरणार, कुठला कोणताही संघ आपण धरू तर ते विनासायास आणि विनामूल्य त्याचा रंग आपल्याला लागतो, हे इथे सांगितलेलं आहे. तर त्यामुळे भगवंताच्या सहवासाने, मग भगवंताचा सहवासाचं उत्कृष्ट साधन हे नामसाधन आहे. आणि अजून दुसरं उत्कृष्ट साधन आहे की संतांच्या सहवासात, त्यांच्या ग्रंथांच्या सहवासात किंवा आश्रमाच्या सहवासात राहणं हेही आहे. साधकांच्या सहवासात राहणं हेही आहे. तर ह्यामुळे विनासायास आणि विनामूल्य साधलं जातं, हे इथे आहे. आता पुढची रूपक कथा आहे 25वी. मला बाळ पाहिजे. मला बाळ पाहिजे. एका माणसाला 2 मुली होत्या. थोरली मुलगी 18 वर्षांची असून तिचे लग्न झाले होते. धाकटी 4 वर्षांची होती. थोरली मुलगी बाळंतपणाला माहेरी आली. ती ज्या दिवशी बाळंत झाली त्या दिवशी धाकटी मुलगी रुसली. ती जेवायला येईना. तेव्हा बापाने जवळ घेऊन तिला विचारले, बेटा तुला काय पाहिजे? ती म्हणाली, तुम्ही ताईला तेवढे बाळ दिले आणि मला मात्र नाही. मला तसे बाळ पाहिजे. बाप म्हणाला, तू वयात आलीस की तुला सुद्धा बाळ मिळेल आणि मग बाळ नको म्हणायची पाळी येईल. तात्पर्य: आपण संताकडे राहत असता अमक्याला परमार्थ आधीच साधून दिला व मला नाही ही बुद्धी नसावी. ज्याला त्याला योग्य वेळी तो मिळायचाच असतो. सांगितलेले साधन आपण मनापासून व चिकाटीने करीत राहावे. ते करीत राहण्यामध्येच आपली वाढ होत असते. आपण कसे बनावे हे गुरुने ठरवावे. आपण फक्त त्याला शरण जावे. आपण कसे बनावे हे गुरुने ठरवावे. आपण फक्त त्याला शरण जावे. प्रत्येकाची ही प्रगती ही होतच असते. त्याच्या प्रारब्धानुसार, त्याच्या सर्व कर्मानुसार आणि गुरुकृपेनुसार ही होतच असते. त्यामुळे कोणीही एकमेकांना न पाहण्याची आवश्यकताच नाही आहे, कारण ती होतच असते. आणि आपण कसे बनावे हे गुरुने ठरवावे. आपण फक्त त्याला शरण जावे, असं महाराज इथे सांगतात. तर हे आहे इथे 26वी रूपकथा आहे बुजगावणे. बुजगावणे. एका पाटलाचे एक मोठे शेत होते. शेतामध्ये एका वर्षी जोंधळ्याचे उत्तम पीक आले. पक्ष्यांनी शेत खाऊ नये म्हणून त्याने एक मोठे बुजगावणे तयार केले. एके दिवशी त्याचा गडी कामावर नव्हता, म्हणून त्याने आपल्या मुलाला रात्री शेतावर राखोळीस निजण्यासाठी पाठवले. मुलगा नेहमी शेतावर जाणारा होता. तो जाऊन तेथे निजला. रात्री 3 वाजण्याच्या सुमारास गाढवाच्या ओरडण्याने त्याला जाग आली व तो उठून बसला. आपण शेतामध्ये निजलो होतो याचे स्मरण त्याला राहिले नाही. डोळे उघडल्याबरोबर अक्राळ विक्राळ स्वरूप असलेले बुजगावणे त्याने पाहिले आणि तो एकदम घाबरला. त्याने किंकाळी फोडली व बेशुद्ध पडला. त्याची किंकाळी ऐकून शेजारच्या शेतामधली माणसे आली व त्याला त्यांनी पाणी मारून शुद्धीवर आणला. तात्पर्य: आपली देखील अशीच अवस्था आहे. आपणच उभारलेल्या व आपणच वाढवलेल्या प्रपंचाला आपणच घाबरतो. मायेची झापड डोळ्यावर आल्यावर आपला प्रपंच हा आपल्याच कल्पनेचा खेळ आहे ही आठवण न राहून ते काहीतरी भयंकर आहे असा परिणाम आपल्या मनावर होतो. आपण सारखी काळजी करतो आणि एक दिवस मरून जातो. हे इथे बुजगावण्याच्या आधारे सांगितलेलं आहे. तर उगाचच भीती वाटणं, उगाचच दडपण येणं, उगाचच घाबरणं किंवा उगाचच अधिकार गाजवणं
ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. तर हे जो प्रपंच मांडला आहे तो आपल्या कल्पनेचा सर्व खेळ आहे. हे सांगतायत की आपली देखील अशीच अवस्था आहे. आपणच उभारलेल्या व आपणच वाढवलेल्या प्रपंचाला आपणच घाबरतो. मायेची झापड डोळ्यावर आल्यावर आपला प्रपंच हा आपल्याच कल्पनेचा खेळ आहे, ही आठवण न राहून ते काहीतरी भयंकर आहे, असा परिणाम आपल्या मनावर होतो. आपण सारखी काळजी करतो आणि एक दिवस मरून जातो. सत्यापासून दूर राहिल्यामुळे सर्व काही प्रपंचच हा खरा वागतो, त्यातलं सत्य कळत नाही आणि त्यामुळे सर्व काळजी, चिंता सर्व काही दडपण, भीती ह्याच्यातच माणूस जगतो, ह्याच्यातच जातो. हे इथे महाराज सांगतायत. आता पुढची रूपक कथा आहे, मूल रडते का? 27वी कथा आहे, मूल रडते का? एक बाई होती, तिला एक सुरेख मूल झाले. तिला वाटे आपले मूल छान दिसावे, लोकांनी त्याला सुंदर म्हणावे, म्हणून ती मुलाला भारी भारी कपडे घाली, सोन्या मोत्यांचे दागिने घाली आणि चांदीच्या पाळण्यामध्ये निजवून ठेवी. हे सर्व करण्यामध्ये त्याला दूध पाजण्याचे मात्र विसरून जाई, म्हणून ते मूल सारखे रडायचे आणि पुढे पुढे तर ते अगदी रोड व निस्तेज बनू लागले. एकदा तिची मोठी बहीण तिच्याकडे आली. तिने हा प्रकार पाहिल्यावर ती म्हणाली, "अगं, तू हे काय मांडले आहेस? बाळाला आधी पोटभर पाज आणि मग कपडे, दागिने वगैरे घाल. त्यांची त्याला जरूर नाही. त्याला त्यापासून त्रास होतो. त्याला फक्त दुधाची अपेक्षा आहे, ते पोटभर दे." तात्पर्य: आपण आपल्या गुरुचा किंवा भगवंताचा मोठा उत्सव करतो, पण भगवंताला आपल्या हृदयांतील प्रेमाची अपेक्षा असते. ते प्रेम शुद्ध व निस्वार्थी प्रेम न देता त्याचा अगदी भपकेबाज मोठा उत्सव केला तर भगवंत कसा प्रसन्न होईल? संत आपल्याला हेच सांगतात की गुरुला किंवा भगवंताला फक्त प्रेम द्या. ते दिल्यावर उत्सव न केला तरी चालेल. तर इथे निस्वार्थ प्रेम, जे बाळाला व्यवस्थित दूध पाजणं हे मुख्य आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे भगवंत हा प्रेमाचा भुकेला आहे. शुद्ध भाव हे भगवंताचं, भगवंताला तेच हवं आहे आपल्याकडून. शुद्ध निस्वार्थ प्रेम हे भगवंतालाही त्याची आस असते, त्या प्रेमाची ओढ असते आणि ते हवं आहे आणि ते न देता आपण बाकी बऱ्याच सगळ्या गोष्टी करत असतो. तरी ते जे आहे आपले भाव शुद्ध असणं, निर्मोही, निष्कपट, निरासक्त आणि निस्वार्थ हे असणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी अजून एक रूपक कथा सांगितली होती की रुक्मिणी विठ्ठलाला विचारते, "तुम्ही असे ताठ उभे असता, एवढे भक्त मंडळी येतात तरी तुम्ही ताठच उभे असता, कधी म्हणजे मान तुमची सदैव ताठच असते." तर तेव्हा त्यांनी पण सांगितलेलं आहे की मला येणारी भक्त मंडळी ही ही मला भेटायला येत नाही, तर त्यांच्या सर्व इच्छा पूर्ती होण्यासाठीची प्रार्थना करण्यासाठी माझ्यापर्यंत येतात. तर त्यावेळेला मग ती रुक्मिणी ठरवते की आपण यांच्या बाजूला उभं राहावं आणि ती दिवसभर सगळा प्रकार पाहते. तर कोण स्वास्थ्य मागतंय, कोण नोकरी मागतंय, तर कोण संपत्ती मागतंय, तर कोण अजून काय-काय अजून कोण मान-पान, शान मागतंय. तर हे सगळे प्रकार ती बघते आणि सकाळपासून ते रात्रीपर्यंत विठ्ठलाच्या पायावरती डोकं ठेवून सगळ्यांच्या आशा, मागण्या ऐकून तिला पण कंटाळा येतो आणि तिला पण झोप येऊ लागते. आणि तितक्यात एक रात्रीला मंदिर बंद होता एक असा साधारण कपड्यातला एक माणूस येतो आणि तो भराभरा येतो आणि तो विठ्ठलाच्या चरणावर डोकं ठेवतो. तो विठ्ठलाच्या चेहऱ्याकडे पाहत पण नाही आणि सांगतो की "बाबा, तुझे हे चरण माझ्या हृदयात कायम असू देत." आणि तेव्हा विठ्ठल मान झुकवतो. तर हे आहे. तर हाच एक दिवसभरात आलेल्यांपैकी हा एकच खरा. आणि त्यावेळेला मग विठ्ठलाची ताठ मान ही झुकली जाते आणि त्याच्यावरती कृपेचा वर्षाव त्याच्यावरतीच होतो. तर ह्या पद्धतीने इथे आपणाला भगवंत ही रूपक कथा पण खूप सुंदर सांगितलेली आहे, की कसं प्रेम असलं पाहिजे ईश्वराप्रती. तर हे महत्त्वाचं आहे आणि असं प्रेम अत्यंत अवघड आहे कारण आपणाला हेतूशिवाय प्रेम करताच येत नसतं. तर त्यामुळे निर्हेतुक आणि असा भगवंत की जो दिसतच नाही, त्याच्यावर प्रेम होणं, जडणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर हे इथे सांगता आहेत आपणाला. आता पुढची कथा आहे. थोडं नेट मध्ये हां, आला.
पुढची कथा 28वी आहे. हात रे बागुलबुवा. हात रे बागुलबुवा. एक गृहस्थ व त्याचा 5 वर्षांचा लहान मुलगा खोलीमध्ये निजले होते. अपरात्री मुलगा जागा झाला आणि अंधार असल्यामुळे घाबरला. त्याने वडिलांना उठवले व सांगितले, "बाबा, तो पहा बागुलबुवा. तो कोपऱ्यात उभा आहे. त्याला काठीने मारून टाका." वडील म्हणाले, "बेटा, तेथे कोणी नाही." पण मुलगा ऐकेना. तेव्हा वडिलांनी काठी घेतली आणि "हात रे बागुलबुवा" असे म्हणून कोपऱ्यात मारले. त्यामुळे मुलाचे समाधान झाले. तात्पर्य: विषयामधील सुख आणि दुःख ही आपल्या कल्पनेनेच उत्पन्न केली आहेत. अज्ञानाच्या अंधारामध्ये आपल्या कल्पनेने, देहबुद्धीच्या पोटी उत्पन्न झालेल्या कल्पनेने आपण दुःख भोगतो. जे खरे म्हणजे वस्तुतः नाहीच, ते घालवण्याचा आपण प्रयत्न करीत जन्म घालवतो. तो बागुलबुवा नव्हताच, त्याला कसा मारायचा म्हणून संत आपली कशी तरी समजूत घालतात. काय सांगतायत तात्पर्य, की विषयामधील सुख आणि दुःख ही आपल्या कल्पनेनेच उत्पन्न केली आहेत. विषयामधील सुख आणि दुःख ही आपल्या कल्पनेनेच उत्पन्न केली आहेत. अज्ञानाच्या अंधारामध्ये आपल्या कल्पनेने, देहबुद्धीच्या पोटी उत्पन्न झालेल्या कल्पनेने आपण दुःख भोगतो. जे खरे म्हणजे वस्तुतः नाहीच, ते घालवण्याचा आपण प्रयत्न करीत जन्म घालवतो. जो बागुलबुवा नव्हताच, त्याला कसा मारायचा म्हणून संत आपली कशी तरी समजूत घालतात. तर जे काही आपल्याला सुख वाटतं, ते खरं सुखही असतंच असं नाही आहे. जे काही दुःख वाटतं, ते सुद्धा दुःख असतंच असं नाही आहे. त्यामुळे आपण खरं पाहायला गेलं तर खोट्याच सुखाचा आणि दुःखाचा सोहळा साजरा करत जन्मजन्म वाया घालवलेले आहेत. तर हीच वस्तुस्थिती आहे आणि संत त्याचं भान आपल्याला करून देतात. त्यामुळे तरी इतकं भान करून देतात तरीसुद्धा जागं होणं, शुद्धीवर येणं, जसं कुंभकर्ण आहे त्याच पद्धतीने आपणाला वारंवार जागं करून एक संस्कार आपल्यामध्ये पेरण्याचं काम संत करत असतात आणि तेच त्यांची ही सेवा आहे, की जे आपल्याला ते देत आहेत. तर हे इथे आहे, की असा बागुलबुवा आपल्याला सुख पण खोटं आहे, दुःखही खोटं आहे. आपलं सगळं काही ते खोटं आहे, तो भ्रम आहे पूर्णतः. आणि त्याचं सुखाचं सुख आपण मानत जातो आणि नंतर कळतं ते जे सुख आहे, ज्यावर ते आधारित आहे, ते पण निघून जातं, तेव्हा मग दुःख होतं. आणि मग ते दुःख पण कालांतराने ते सुद्धा पुन्हा काहीतरी चांगले क्षण येतात, ते सुख, दुःख असं सगळं चालूच राहतं ते. तर त्यामुळे हा सगळा ऊन-पावसाचा खेळ आहे आणि तसं पाहायला गेलं तर हा भ्रमच आहे. परंतु ते सगळं समजणं आणि त्यावरती चालणं हे कठीण गोष्ट आहे. कारण आसक्तीमुळे अनेक जन्मजन्म आपण त्या सगळ्याच ह्या गोष्टींना सुख-दुःखामध्ये आपली जी मान्यता आहे ती इतकी घट्ट झालेली आहे आणि त्यामुळे ते सर्व काही आपल्या जाणीव बदलण्यासाठीच खूप मोठी मेहनत आहे. ती जाणीव बदलल्यानंतर मग बाकी पुढे इतके कष्ट नाही आहेत. तर हे आहेत. पण जाणीव बदलत असताना ती पटकन सहजासहजी बदलणं अशी गोष्ट नसते. त्यावरती बरंच काही काम करत ती बदलवली जाते. तर आता पुढची रूपक कथा आहे नागिन मारून टाका. नागिन मारून टाका. एका शेतामध्ये एक मोठी नागिन होती. तिची वीण पुष्कळ असल्यामुळे जेव्हा पाहावे तेव्हा त्या शेतामध्ये जिकडे-तिकडे तिची पिल्ले दिसायची. रोज त्या पिल्लांना मारता शेतकरी कंटाळून गेला. शेवटी एक वारकरी बुवा त्याच्या गावात आला असता शेतकऱ्याने ही गोष्ट त्याला सांगितली. बुवा म्हणाला, "याला उपाय एकच आहे. त्या पिल्लांची आई जी नागिन तिला मारल्याशिवाय हा त्रास चुकायचा नाही." शेतकरी म्हणाला, "बुवा तिला कशी मारायची?" बुवा म्हणाले, "तिच्या बिळामध्ये गरम पाणी सोडा. गरम पाणी सोड म्हणजे ती आपोआप मरून जाईल." शेतकऱ्याने तसे केले व त्याचा त्रास बंद झाला. तात्पर्य: आपली वासना ही नागिन आहे. ती जोपर्यंत आपल्या अंतःकरणात आहे तोपर्यंत कर्म उत्पन्न होणारच. म्हणून कर्म नाहीसे करण्यासाठी त्याचे मूळ जी वासना तिला मारली पाहिजे. वासनेला खत पाणी घालू नये. विषयभोगाबद्दल सुखदुःख करणे म्हणजे तिला खत पाणी घालणे होय. वासना आतमध्ये खोल आहे. तिच्यापर्यंत पोचणारे भगवंताच्या नामाचे गरम पाणी
सोडावे म्हणजे ती तडफडून मरून जाईल, मग कर्म आपोआप थांबेल. काय सांगतात? आपली वासना ही नागिण आहे. ती जोपर्यंत आपल्या अंतःकरणात आहे, तोपर्यंत कर्म उत्पन्न होणारच. म्हणून कर्म नाहीसे करण्यासाठी तिचे मूळ जी वासना तिला मारली पाहिजे. वासनेला खत-पाणी घालू नये. विषयभोगाबद्दल सुखदुःख करणे म्हणजे तिला खत-पाणी घालणे होय. वासना आतमध्ये खोल आहे. तिच्यापर्यंत पोचणारे भगवंताच्या नामाचे गरम पाणी सोडावे म्हणजे ती तडफडून मरून जाईल. मग कर्म आपोआप थांबेल. तर आता कर्म जे आहे कर्माचं पण कर्म सुद्धा अ, कर्मातून कर्मयोगातून कर्मसन्यासाकडे अ, जेव्हा जातो कोणताही साधक तर त्यावेळेला अ, कर्मयोग जो सांगितलेला आहे, की मी पण कर्तृत्व मी करता आहे, ही भावना न ठेवता कर्म करणं आणि सर्व काही भगवंत करता आहे, राम करता, महाराजांच्या भाषेत राम करता. तर ही भावना ठेवून आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणं, हा कर्मयोग सिद्धांत आपणाला भगवद्गीतेने सांगितला आहे. माऊलींनी त्यावरती अजून खूप सुंदर शिकवण पण दिलेली आहेत त्यांच्या ओव्यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर अशा पद्धतीने कर्म केल्यानंतर हळू आपणहूनच वासनांचा क्षय हा होत जातो. आणि इथे महत्त्वाचं आहे, की जी आपणाला जे आपली वासना ही नागिण आहे. मुख्य गोष्ट आहे, की वासना आणि वासनाच आपण मारली पाहिजे आणि ही वासना का मरत नाही? कारण आपण जे सुख-दुःख उपभोगतो, प्रत्येक इथे छान सांगितलंय, की अ, आ आपली वासना ही नागिण आहे. ती जोपर्यंत आपल्या अंतःकरणात आहे, तोपर्यंत कर्म उत्पन्न होणारच. म्हणून कर्म नाहीसे करण्यासाठी त्याचे मूळ जी वासना, तिला मारली पाहिजे. वासनेला खत-पाणी घालू नये. विषयभोगाबद्दल सुख-दुःख करणे म्हणजे तिला खत-पाणी घालणे होय. वासना आतमध्ये खोल आहे, तिच्यापर्यंत पोहोचणारे भगवंताच्या नामाचे गरम पाणी सोडावे, म्हणजे ती तडफडून मरून जाईल, मग कर्म आपोआप थांबेल. तर ही जी वासना आहे आतमध्ये तर ती त्या वासनेमुळेच कर्म केले जातात. आता ती जी वासना आहे, मला अमुक गोष्ट खायचं आहे, अमुक गोष्ट हवी आहे, अमुक संपत्ती ही जी वासना आहे, त्या वासनेतून आवश्यक त्या गोष्टी करण्यासाठी माणूस कर्म करत असतो. आणि त्या वासना कधी हावी होतात आणि त्याचा लोभ आणि अतिरेकामध्ये परिणती होते ही माणसाला कळतच नाही. आणि त्यामुळे ती प्रचंड कर्म होत जातात आवश्यकतेपेक्षा सुद्धा जास्त. आणि पुन्हा त्या वासनेतनं कर्म निर्माण होत आहेत आणि त्या कर्मातनं मग जे काही प्राप्त होतं त्याचं परत सुख-दुःख साजरीकरण केलं जातं आणि त्यामुळे त्या वासनेला अजून खत-पाणी मिळतं. आणि त्यामुळे ती वासनेचं झाड अत्यंत मजबूत होत जातं. त्यामुळे कर्माचं झाड मजबूत होत जातं आणि ह्या दुष्टचक्रामध्ये माणूस अडकतो आणि आपले संत ह्या दुष्टचक्रातून निवृत्त झालेले आहेत. त्यांनी वासना ह्या नागिनीवरतीच पूर्णतः घाव घातलेला आहे आणि नामाच्या साहाय्याने त्यांनी घाव घातला आहे तो आणि त्यामुळे इथे ते सांगतायत, की आणि त्यामुळे संतांनी कुठलाही सुख-दुःख ह्याच्यामध्ये नेहमी समदृष्टी ठेवली आहे. अर्थात ही समदृष्टी ठेवणं एवढं सोपं काम नाही आहे. तर त्याच्यासाठी वासना जशी क्षीण होईल, तसंच आपण सुख-दुःखांकडे सम बघू शकतो, अन्यथा बघू शकत नाही. तर हे सर्व एकमेकांवरती आधारित आहे. तर त्यामुळे इथे खूप सुंदर रीतीने सांगितलंय, की सर्व वासना ही नागिण आहे आणि वासनेमुळे कर्माचा जन्म होतो आणि वासना अ, ला खत-पाणी मिळतं. आपण जे सुख-दुःख साजरी करतो, त्यामुळे वासनेला खत-पाणी मिळतं. त्याचं झाड वाढतं, हे आहे. तर त्यामुळे जर वासना कमी करायची असेल, तर जे काही आहे सुख-दुःख, विषय-भोग हा आपणाला सम वाटला पाहिजे, हे इथे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर नामसाधन, आचरण आणि साधन हे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तेव्हा वासनाचा क्षय होऊ शकतो, हे आहे. आता पुढची कथा आहे, रूपक कथा आहे. अबब केवढा हा खर्च. 30वी कथा आहे, अबब केवढा हा खर्च. खेडेगावातील एक मनुष्य एकदा सहज मुंबईला आला. तेथे त्याने एका अत्यंत श्रीमंत अशा मारवाड्याच्या मुलाचे लग्न पाहिले.
मारवाड्याने मुलाच्या लग्नासाठी 5 लाख रुपये खर्च केला. त्या खेडबळाला विचारायला असे वाटले की अबब, केवढा हा खर्च? लग्नाला कोण खर्च येतो? लग्न करणे हे गरिबांचे काम नाही. आपल्याला काही लग्नाची आशा नाही. त्याची आई त्याला म्हणाली. तेव्हा त्याची आई म्हणाली, "अरे वेड्या, तुला माहिती नाही, नवरा-नवरी असले की लग्न होते. त्यासाठी पैसा लागत नाही." हे ऐकून त्याचा जीव स्वस्थ झाला आणि मग तो स्वतःच्या लग्नाचा विचार करू लागला. तर हे सांगतायत. तर ह्याचं तात्पर्य सांगतायत, ज्ञानेश्वर महाराज किंवा समर्थ यांच्यासारखे फार मोठे संत परमार्थ करतात. त्यांचे सगळेच विशाल असते, पण त्याचा अर्थ असा नाही की परमार्थ त्यांच्यासारख्या करिताच आहे. परमार्थ हा आपल्यासाठी देखील आहे. परमार्थाला भगवंताच्या निष्ठेची व प्रेमाची जरूर आहे. त्या गोष्टी ज्याच्यापाशी आहेत तो लहान असला तरी त्याला तोच भगवंत साध्य होतो, हे ते सांगितलंय. त्यामुळे आपण सर्वांनी आशा आपली धरून ठेवायची आणि आपल्याला स्वतःला धीर देत पुढे जाणं आवश्यक आहे. त्यामुळे हे इथे महाराजांनी सांगितलंय की सर्वांसाठी आहे. त्यांचा विशाल आहे त्यांच्या दृष्टीने, कारण त्यांची क्षमता तेवढी आहे, त्यांचा आवाका तेवढा आहे. परंतु आपणाला सुद्धा साध्य होऊ शकतं, आपल्या पातळीवरती आपल्याला प्राप्त होऊ शकतं. सगळ्यांचेच पहिला नंबर येणं शक्य नाही आहे. तर परंतु आपण याचा अर्थ त्या वर्गातला जो शेवटचा नंबर आला आहे किंवा ज्याला ढकललं आहे, तर त्यानेही काही अनुभूती घेतलेलीच असते. त्या वर्गात तो शिकलेलाच असतो, हे आहे. त्यामुळे परमार्थात सुद्धा सगळ्यांचेच पहिले नंबर नाहीच येऊ शकत आणि तशी रचनाच नाही आहे या विश्वाची. कारण प्रत्येकाला वेगवेगळं काम दिलेलं आहे. त्या कामानुसार त्याला सर्व काही प्राप्त होत असतं आणि त्याच्या परीने तो श्रेष्ठच असतो, हे महत्त्वाचं आहे. तर पुढे आहे की 31वा अ, 31वी रूपक कथा आहे, मामनजींचा धाक. एक नुकतेच लग्न झालेले तरुण जोडपे होते. नवरा व बायको दोघेही पुष्कळ शिकलेले होते. मुंबईमध्ये त्याने बिराड थाटले, पण दोघेही अभिमानी वृत्तीचे असल्यामुळे रोज त्यांची भांडणे होत. काही दिवसांनी मुलाचा बाप बिराड पाहण्यास आला. बाप घरात असल्यामुळे मुलगा बेताने वागे आणि मामनजी घरात असल्यामुळे सून गुपचूप काम करी. त्याचा परिणाम असा झाला की घरात शांतता नांदू लागली. तात्पर्य, आपण जे जे करतो ते भगवंत पाहतो नवे, भगवंत आपल्या जवळच आहे अशा जाणीवेने मनुष्य जर वागू लागला तर त्याचा राग आपोआप कमी झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंत आहे असे नुसते तोंडाने आपण म्हणतो, पण खरे पाहिले तर भगवंताला आपल्या जीवनात स्थान नाही. याच्या उलट व्हायला पाहिजे. आपल्या जीवनात स्थान भगवंताचेच असावे, हे ते सांगितलेले. भगवंताचं स्थान असावं. त्यासाठी खूप छान एक एक रूपक कथा पण इतक्या सुंदर आहेत, सहज समजतील अशा पद्धतीने आणि लक्षात राहतील अशा पद्धतीने बाबांनी इथे सर्व मांडलेल्या आहेत. पुढची रूपक कथा आहे की 32, घोड्याला टांच मारली. एक मनुष्य कामासाठी एका गावाहून दुसऱ्या गावी पुष्कळ वेळा घोड्यावरून जात असे. वाटेमध्ये एक जागा अशी होती की ज्या ठिकाणी घोडा बुजत असे, तो तेथे अडला म्हणजे काही केल्या पुढे सरकत नसे. एके दिवशी तो मनुष्य असाच पलीकडच्या गावी जाण्यास निघाला, पण यावेळी त्याने युक्ती केली. घोडा जेथे बुजत असे त्या जागेच्या अलीकडे 100 पावलांवर आल्यावर त्याने घोड्याला टाच मारली. त्याबरोबर घोडा जो भरधाव निघाला तो त्या जागेवरून बराच पलीकडे गेल्यावर थांबला. तात्पर्य, आपण साधन करत असता वाटेमध्ये सिद्धी प्राप्त होतात. आपले मन त्यांच्या मोहात अडकून पडते, त्यामुळे साधनात खंड पडून प्रगती खुंटते. अशावेळी सद्गुरू आपल्या मदतीला धावतात. सिद्धी येण्याच्या काही अगोदरच ते आपल्याला अशी गती देतात की ती येऊन गेली हे आपल्या लक्षात देखील येत नाही. तर हे आहे सिद्धी. खूप सुंदर रीतीने सांगितलं. जेव्हा काही सिद्धी प्राप्त होतात, काही त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी आहेत, तर त्या सिद्धी प्राप्त होतात आणि त्याच्यातच साधक रमून जातो आणि त्यामुळे अनेकदा असं होतं की त्या साधकाच्या जीवनात त्या येऊन पण जातात, त्या अवस्था प्राप्त पण होतात, पण त्याला कळतही नाही आणि त्याने ते पार केलेलं असतं. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण जर त्या सिद्धीमध्ये अडकला तो, की ते पुन्हा तो सात्विक अहंकारात अडकणार आणि तिथे तो अडकणार आणि त्याची घसरण होणार. तर हे होऊ नये ह्यासाठी त्या सिद्धींच्या टप्प्यामध्ये
सद्गुरू त्या साधकाला भराभर पुढे घेऊन जातात. आणि त्याला ती प्राप्त झाली आहे, काही अवस्था प्राप्त झाली ते पण त्याला भान नाही राहत. कळायच्या आतच पुढे गेलेलं असतं. तर हे आहे इथे. खूप सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. पुढची रूपक कथा आहे 33वी. स्वतःमध्ये देव पहा. स्वतःमध्ये देव पहा. एक मनुष्य रोज देवाच्या दर्शनाला जाऊन त्याच्यापुढे एक आण्याची खडीसाखर ठेवीत असे. खडीसाखर ठेवण्यास त्याने एक छोटासा डबा केला होता. असा त्याचा नियम बरेच दिवस चालला. एके दिवशी त्याने डबा उघडला तर त्यामध्ये पुष्कळ मुंगळे आढळले. त्याच्या मनात असं विचार आला की या मुंगळ्यांच्या मध्ये देखील देव आहे. मग या देवांच्या तोंडून खडीसाखर काढून त्या देवाच्या समोर ठेवायची हे काही बरोबर वाटत नाही. शिवाय मुंगळ्यांमधील देव हालता चालता आहे, पण देवळातला देव नुसता उभा आहे. आता काय करावे? शेवटी त्याने वाण्याकडून एक आण्याची खडीसाखर विकत घेतली आणि ती देवापुढे ठेवली. नंतर तो आपल्या गुरुकडे गेला आणि त्याने हा प्रश्न काढला. गुरूंनी शांतपणे सर्व ऐकून घेतले आणि थोडेसे हसून म्हटले, "अरे, तुझे म्हणणे दिसायला बरोबर दिसते, पण एक गोष्ट तू अगदी विसरलास. तू मूर्तीमध्ये देव पाहिलास, त्या मुंगळ्यांमध्ये देव पाहिलास, पण स्वतःमध्ये मात्र तो पाहण्यास विसरलास, म्हणून तुझा घोटाळा झाला." तात्पर्य: सर्व ठिकाणी भगवंताला पाहावे हे खरे आहे, पण ते शक्य होण्यास आपण आधी आपल्यामधील भगवंत स्पष्ट पाहिला पाहिजे. ज्याला आपल्या हृदयामध्ये परमात्मा दिसला त्यालाच तो जगामध्ये भरून असलेला आढळेल. मी ब्रह्म आहे हा अनुभव आधी घ्यावा, म्हणजे सर्व जग ब्रह्ममय आहे हा अनुभव आपोआप येतो. हे आहे. आता हे जे आहे सर्व जग ब्रह्ममय दिसणं, आत्मस्वरूप दिसणं, ही केवळ मान्यता नाही आहे. ही केवळ मान्यता नाही आहे. ही मान्यता असणं ही जाणीव, ही समजूत झाली थोडी, जी मदत करते. परंतु प्रत्यक्षात सर्व जग ब्रह्ममय आहे हे आपल्या संतांना दिसलेलं आहे, जे आपल्याला नाही दिसत. कारण आपण तितके अजून एक अनन्य नाही झालोय, त्यामुळे नाही दिसत आहे आपलं साधन. तर जसं जेवण झाल्यानंतर हात धुतो, पाणी धुतो, त्या पद्धतीने तेवढंच आपलं साधन आहे. त्यामुळे परंतु महत्त्व हे आहे की आपण बाहेर देव पाहण्यापेक्षा आपल्या अंतरी असलेल्या भगवंताची अनुभूती करणं हे आवश्यक आहे. आणि तेच आपल्या सर्व संतांनी केलेलं होतं. आणि त्यामुळे त्यांनी जी तपस्या केली, त्यांचं जे आचरण होतं, त्यांचा जो अभ्यास होता, त्यांची दृष्टिवृत्ती सर्व काही होतं. तर ते सर्व काही त्यांनी आपल्या अंतरी असलेल्या त्यांच्या अंतरी असलेला आत्मा त्यांनी प्रत्यक्ष पाहिला होता. आणि तोच आत्मा कसा भगवत स्वरूप आहे, त्या आत्म्याचं विशाल व्यापक रूप पण पाहिलं होतं. जसं अर्जुनाला विश्वरूप दर्शन भगवान श्रीकृष्णांनी दाखवलं, त्याच पद्धतीने आपल्या संतांनी आपल्याच अंतरी असलेल्या आत्म्याचं विश्वरूप दर्शन पाहिलेलं आहे, की तोच आत्मा भगवत स्वरूप कसा आहे. तर हे त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना सर्वत्र भगवत स्वरूप दिसतं. तर हे महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या अंतरी असलेल्या आत्म अनुभूती करणं ही पहिली महत्त्वाची गोष्ट आहे. हे इथे या रूपक कथेच्या आधारे सांगितलेलं आहे. सगळ्यातला देव आपण दिसतोय ते पण आपण मानतोय, म्हणून मानणं आहे. आणि प्रत्यक्षात ते अनुभवणं हे तेव्हाच होऊ शकतं की जेव्हा आपल्या अंतरी असलेला देव आपण त्याला समजतो, त्याला अनुभवतो, तेव्हाच आपण ते मानणं न राहता ते एक वेगळ्या जाणीवेत होऊ शकतं. पण मानणं ही सुद्धा परमार्थातली पहिली पायरी आहे, ती सुद्धा चांगली आहे. तर हे आहे. पण आपल्याला गाठायचं काय? हे या रूपक कथेच्या आधारे आपणाला सांगतायत की सर्व ठिकाणी भगवंताला पाहावे हे खरे, पण ते शक्य होण्यास आपण आधी आपल्यामधील भगवंत स्पष्ट पाहिला पाहिजे. ज्याला आपल्या हृदयामध्ये परमात्मा दिसला त्यालाच तो जगामध्ये भरून असलेला आढळेल. मी ब्रह्म आहे हा अनुभव आधी घ्यावा, म्हणजे सर्व जग ब्रह्ममय आहे हा अनुभव आपोआप येतो. हे आहे 34 34वी रूपक कथा आहे आनंदी बायको.
एक मोठा व्यापारी होता, त्याची बायको नेहमी आनंदी असे. पण मजा अशी की कधी ती दागिन्यांनी नुसती भरून गेलेली असे, तर कधी नुसत्या मंगळसूत्राशिवाय तिच्या अंगावर काही नसे. अंगावर दागिने असोत वा नसोत, ती आपली सदा प्रसन्न राहायची. एकदा शेजारणीने तिला विचारले, की "बाई, कधी तुमच्या अंगावर खूप दागिने दिसतात, तर कधी काहीच दिसत नाही. हे काय गूढ आहे?" बाईने उत्तर दिले, की "व्यापारांत फायदा झाला, की माझा नवरा मला पुष्कळ दागिने करतो. पण व्यापारांत नुकसान झाले, की तो माझे दागिने मोडतो. व्यापारामध्ये चढ-उतार नेहमी चालायचाच, म्हणून केले तर मला सुख होत नाही आणि दागिने मोडले तर मला दुःख होत नाही. त्यांच्या संगतीत मी आनंदात असते." तात्पर्य प्रपंचाचा स्वभाव असाच आहे. त्यामध्ये कधी सुख तर कधी दुःख, कधी श्रीमंती तर कधी गरिबी, कधी स्तुती तर कधी निंदा असा क्रम चालत असतो. आपण भगवंताला शरण जाऊन आपल्यासकट आपला प्रपंच त्याला अर्पण केल्यावर मग त्याच्या स्मरणात राहून येईल त्या परिस्थितीमध्ये समाधान मानावे. आपण त्याचे झाल्यावर जसे ठेवील तसे मजेने राहावे. सुख काय किंवा दुःख काय दोन्ही तात्पुरतीच आहेत असे समजून भगवंताच्या अनुसंधानात आनंदात राहावे. काय सांगतात, प्रपंचाचा स्वभाव असाच आहे. त्यामध्ये कधी सुख तर कधी दुःख, कधी श्रीमंती तर कधी गरिबी, कधी स्तुती तर कधी निंदा असा क्रम चालत असतो. आपण भगवंताला शरण जाऊन आपल्यासकट आपला प्रपंच त्याला अर्पण केल्यावर मग त्याच्या स्मरणात राहून त्या परिस्थितीमध्ये येईल त्या परिस्थितीमध्ये समाधान मानावे. आपण त्याचे झाल्यावर तो जसे ठेवील तसे मजेने राहावे. सुख काय किंवा दुःख काय दोन्ही तात्पुरतीच आहेत असे समजून भगवंताच्या अनुसंधानात आनंदात राहावे. हे असं सांगितलेलं आहे या व्यापारी पत्नीच्या आधारे, की आपण भगवंताला शरण जाऊन आपल्यासकट आपला प्रपंच त्याला अर्पण केल्यावर मग त्याच्या स्मरणात राहून येईल त्या परिस्थितीमध्ये समाधान मानावे. आपण त्याचे झाल्यावर तो जसे ठेवील तसे मजेने राहावे. सुख काय किंवा दुःख काय दोन्ही तात्पुरतीच आहेत असे समजून भगवंताच्या अनुसंधानात आनंदात राहावे. हे इथे सांगितलेलं आहे. खूप सुंदर रीतीने एक एक शिकवणी आपणाला एक एक शब्द इतके अनमोल आहेत. बाबांनी जे लिहून ठेवलेलं आहे. पुढे सांगतायत, 35वी रूपक कथा आहे. पाटलाची चंची. एका गावात एक श्रीमंत पाटील होता. तो घरी बसला असता एक दिवस एक शेतकरी नांगर मागण्यासाठी आला. पाटलाने त्याला सांगितले, "ही चंची घेऊन शेतावर जा. माझा मुलगा तेथे आहे. त्याला चंची दाखव आणि माझे नाव सांगून नांगर माग, म्हणजे तो तुला नांगर देईल." त्याप्रमाणे शेतकरी शेतावर गेला आणि पाटलाची चंची त्याने मुलाला दिली. बापाची ती खूण पाहून मुलाने त्याला नांगर दिला. तात्पर्य, नाम ही भगवंताची खूण आहे. ती ज्याच्याजवळ आहे त्याच्यावर संत कृपा करतात. संत ज्याच्यावर कृपा करतात त्याच्यावर भगवंताला कृपा करणे भागच पडते. म्हणून आपण नाम घेत जावे. काय सांगितलंय, की नाम ही भगवंताची खूण आहे. ती ज्याच्याजवळ आहे त्याच्यावर संत कृपा करतात. संत ज्याच्यावर कृपा करतात त्याच्यावर भगवंताला कृपा करणे भागच पडते. म्हणून आपण नाम घेत जावे. म्हणून संत आपल्या जीवनात पाहिजेत. कारण भगवंताची कृपा प्राप्त करायची असेल तर आपणाला संत आपल्या जीवनात असणं आवश्यक आहे. संत मध्यस्थी असल्याशिवाय आपणाला भगवंताची कृपा प्राप्त होऊ शकत नाही. हे इथे स्पष्ट सांगितलेलं आहे. संतांचा वशिला पाहिजे आपल्या जीवनात. तर आपण काय करतोय काय नाही, पण आपल्या जीवनात संत आहे तर भगवंत पण आहे. संत नाही आहेत तर भगवंत नाही आहे. तर हे इथे खूप महत्त्वाचं सूत्र इथे सांगितलेलं आहे. 36वी रूपक कथा आहे, की सर्व रोगांवर एकच औषध. एका खेडेगावात एक वैद्य असे. त्याच्याजवळ औषधांची एक पेटी होती. पेटीमध्ये निरनिळ्या रंगाच्या 10-12 बाटल्या होत्या. रोगी आला म्हणजे वैद्य त्याची नाडी बघे आणि कोणत्या तरी रंगाच्या एखाद्या बाटलीतील औषध त्याला देई. एकदा एक मनुष्य ताप आला म्हणून त्याच्याकडे गेला. वैद्याने त्याला जांभळ्या बाटलीतले औषध दिले. काही दिवसांनी तोच मनुष्य जुलाब होऊ लागले म्हणून त्याच्याकडे गेला. वैद्याने त्याला पिवळ्या बाटलीतील औषध दिले. घरी जाऊन त्याने औषध तोंडात टाकले तर ती सुंठ होती. तो म्हणाला, "अरे हे काय?
मला ताप आला होता तेव्हा वैद्यबुवाने सुंठ दिली आणि आज जुलाब होत आहेत तरी आपली सुंठच दिली, पण तो गप्प बसला व बरा झाला. पुढे काही दिवसांनी त्याला संधिवात झाला म्हणून तो वैद्याकडे गेला. त्याने नाडी पाहिली व हिरव्या बाटलीतील औषध दिले. त्या माणसाने तेथेच पुडी उघडली आणि औषध साठवून पाहिले तर ती सुंठच होती. तेव्हा तो म्हणाला, "अहो वैद्यबुवा, हे तुम्ही मांडले आहे काय? कोणीही कोणत्याही रोगाचा मनुष्य केव्हाही तुमच्याकडे आला तरी तुम्ही त्याला सुंठ हे एकच औषध देता. दरवेळी बाटली फक्त निराळ्या रंगाची. हे बरोबर आहे काय?" वैद्य म्हणाला, "तू बरोबर ओळखलेस. या सर्व बाटल्यांमध्ये सुंठच आहे, कारण प्रत्येक रोगावरती लागू पडते. म्हणून मी एकच बाटली जवळ ठेवली तर माझ्याकडे रोगीच येणार नाही. म्हणून या निरनिराळ्या रंगांच्या बाटल्या मी ठेवल्या आहेत." तात्पर्य: संतांजवळ संताजवळ भवरोगासाठी एकच औषध असते, ते म्हणजे भगवंताचे नाम. भवरोग अनेक प्रकारचे आहेत. भीती, तळमळ, काळजी, आसक्ती, लोभ, द्वेष, दंभ, गर्व, अधिकार, मद हे सगळे भवरोगाचे प्रकार आहेत. मूळ रोग एकच आहे, म्हणून त्याला औषध पण एकच आहे. भगवंताचे विस्मरण हा रोग आणि त्याचे स्मरण हे त्याला औषध. ते स्मरण कसेही करा, त्याचे नाम घेऊन करा, पूजा करून करा, भजन म्हणून करा, ध्यान करून करा, प्रार्थना करून करा, कसेही करून त्याचे स्मरण करा. ते केले की रोग बरा झालाच पाहिजे. वेगवेगळे स्मरणाचे प्रकार सांगितलेले आहेत इथे, की त्याचे नाम घेऊन करा, पूजा करून करा, भजन करून म्हणून करा, ध्यान करून करा, प्रार्थना करून करा, कसेही करून त्याचे स्मरण करा. ते केले की रोग बरा झालाच पाहिजे. जरी वेगवेगळे रोग दिसत असेल, कधी काळजी, चिंता आहे, भीती आहे, तळमळ आहे, आसक्ती आहे, लोभ आहे, मोह आहे, काम आहे, क्रोध आहे, असे वेगवेगळे आहेत रोग. परंतु त्याचं कारण एकच आहे, मूळ कारण एक आहे. मूळ कारण म्हणजे भगवंताला विसरलो आणि हे रोग झाले एक 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 एक. आणि त्यामुळे त्याच्यावरती उतारा पण एकच आहे, की भगवंताचं स्मरण करणं. आणि भगवंताचं स्मरण मग विविध प्रकारे आपण करू शकतो. त्या नवविधा भक्ती आपल्याला त्यासाठीच सांगितलेल्या आहे. कारण सतत एकाच पद्धतीने स्मरण करणं हे तेवढं शक्य नाही होत. त्यामुळे त्या वेगवेगळ्या प्रकारांनी स्मरण करण्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत. 37 दोन दोन मुले. एका बाईला 2 मुले होती. मोठ्याचे वय 8 वर्षांचे आणि धाकट्याचे वय 2 वर्षांचे होते. आई घरामध्ये स्वयंपाकात गुंतलेली होती. दोन्ही मुले उन्हामध्ये गेली. आईने हाक मारली तर ती येईना. तेव्हा आई अंगणात गेली आणि धाकट्याला तिने कडेवर घेतले आणि मोठ्याला धपाटा मारून घरात आणले. तात्पर्य: ज्याच्या अंगी मीपणा आहे त्याने चूक केली तर भगवंत त्याचे प्रायश्चित्त देतो. पण ज्याच्या अंगी मीपणा नाही, त्याच्या हातून चूक झाली, अगदी जाणतेपणाने झाली, तरी आपण जर पश्चाताप पाहून भगवंताला शरण गेलो तर तो खात्रीने क्षमा करतो. तर 2 मुलांच्या ह्याने सांगितलं. मोठ्या मुलाला धपाटा बसला तर छोट्या मुलाला उचलून घेऊन आई आतमध्ये घेऊन गेली. तर इथे तसं आहे, की कधी-कधी भगवंत प्रायश्चित्त आपणाला देत असतो आणि ज्याच्या अंगी मीपणा आहे त्याला काही ना काहीतरी धपाटा कुठेतरी बसणार आणि ते प्रायश्चित्त देतो. आणि ज्याच्या अंगी मीपणा नाही, खूप सुंदर सांगितलंय, की ज्याच्या अंगी मीपणा आहे त्याने चूक केली तर भगवंत त्याचे प्रायश्चित्त देतो. आता दोन्ही मुलं बाहेर उन्हात आहेत, परंतु मोठ्याला धपाटा बसला, छोट्याला घेऊन गेले. तर इथे मीपणाचं त्या अनुषंगाने सांगितलंय, की ज्याच्या अंगी मीपणा आहे त्याने चूक केली तर भगवंत त्याचे प्रायश्चित्त देतो. काही ना काहीतरी त्याला सामोरी जावं लागणार आहे नक्की. पण ज्याच्या अंगी मीपणा नाही, त्याच्या हातून चूक झाली, अगदी जाणतेपणाने झाली, तरी आपण जर पश्चाताप पाहून भगवंताला शरण गेलो तर तो खात्रीने क्षमा करतो. हे आहे. हे आहे. अगदी जर मीपणा नसेल आणि जाणतेपणाने खूप मोठी गोष्ट सांगितली, की जाणतेपणाने जरी चूक झाली, तरी आपण जर पश्चाताप पाहून आणि मीपणा नाही आहे त्या व्यक्तीच्या अंगात आणि काही जाणतेपणाने पण चूक झालेली आहे आणि चूक झाली आहे त्याचा पश्चाताप जर झाला स्वतःहून त्या व्यक्तीला, कारण मीपणा नाहीच आहे, जाणतेपणात चूक झाली कारण तेवढं समजलंच नाही असं पण होऊ शकतं आणि त्या जाणतेपणात ती चूक केलेली आहे आणि चूक झाल्यानंतर मीपणा नसल्यामुळे पश्चाताप त्याला न काही शिक्षा मिळतात झालेला पण आहे. तर मात्र भगवंताला शरण गेलो तर तो खात्रीने क्षमा करतो. हे आहे. अगदी कितीही मोठी चूक झालेली असेल तरी, कितीही मोठी चूक झालेली असेल, कितीही
आता आपले जेवढे खूप आहेत की वाल्या कोळी आहे, कितीतरी असे दरोडेखोर आणि गुन्हा केलेले जे संत पदाला पोचलेले आहेत. तर हे आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की शरण गेलो, पश्चाताप पाहून शरण गेलो, तर मात्र तो खात्रीने क्षमा करतो आणि पुढे घेऊन जातो. हे आहे. तर खूप मोठं तत्वज्ञान आपल्याला इथं शिकायला मिळते. हे मी अनुभवलेलं आहे, की जाणतेपणाने चूक झाली स्वतःच्या वैयक्तिक जीवनात, की तरी पश्चाताप पाहून भगवंताला शरण गेलो, तर तो खात्रीने क्षमा करतो. अक्षम्य चूक ही माणूस माफ नाही करणार, पण संत माफ करतात. कारण संत जाणतात, की संत कुटस्थातले भाव जाणतात. की ती जी चूक घडते, तर ती चूक ते बघत नाहीत, तर त्या व्यक्तीमध्ये मीपणा आहे का ते बघतात ते. त्या व्यक्तीमध्ये ते संत चूक नाही बघत. अ, चूक चूक केलेली असते ती असतेच. परंतु त्या चुकीच्या पाठीमागे त्या व्यक्तीचा अहंकार आहे का? त्या व्यक्तीचे भाव कोणते आहेत? हे बघितले जातात आणि त्यानुसार त्या व्यक्तीला संत खूप पुढे घेऊन जातात. हे आहे. मी माझ्या वैयक्तिक जीवनात फार जवळून अनुभवलंय, की जिथे खूप जवळून कधीतरी आपण शेअर व्यक्त करू. अ, फार मोठा अनुभव घेतलेला आहे मी ह्या बाबतीत. खूप मोठा. तर हे आहे. म्हणजे स्वतःच्या चुकीचंच सांगते मी जाणतेपणात. परंतु कसं अलगद घेऊन गेले, की तिथे शक्यच नाही विचार करणं. ह्या पद्धतीने संत घेऊन जातात. तर त्यामुळे आपणाला चुका आपण इतरांच्या पण चुका बघतो किंवा स्वतःच्या पण बघतो किंवा इतरांच्या. आपल्याला त्या चूक दिसतात. परंतु संत त्यांच्या त्या चुकांच्या मागची भूमिका काय आहे? त्या व्यक्तीचं अंतःकरण काय आहे? त्या व्यक्तीचं चित्त काय आहे? त्याच्यामध्ये चित्तशुद्धी किती आहे? काय आहे? हे सगळे बघतात आणि त्यानुसार त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ते मदत करतात. ही गोष्ट आहे. आपण फार सामान्य असतो. आपल्याला केवळ चुका दिसतात. हे आहे आणि पण संत त्याच्या पलीकडे आहेत आणि त्याच्यानुसार ते समोरच्या व्यक्तीचं त्याला कशा पद्धतीने त्यातनं बाहेर काढायचं, कोणती त्याला त्याच्यावरती काम केलं पाहिजे, हे ते करत असतात. खूप मोठी गोष्ट इथे सांगितलेली आहे. आता पुढचं जे आहे अ, रूपक कथा आहे 38वी वारे महत्वाकांक्षा. अ, हे आहे शीर्षक वारे महत्वाकांक्षा. एक मनुष्य होता त्याची पहिली बायको मेली म्हणून त्याने पुन्हा लग्न केले. काही वर्षांनी तीही बायको मेली म्हणून त्याने तिसऱ्यांदा लग्न केले. काही वर्षांनी तिसरी बायकोही वारली म्हणून त्याने चौथ्यांदा लग्न केले. कर्मधर्म संयोगाने त्याची चौथी बायको पण वारली. त्याचे वय आता 500 वर्षांचे झाले म्हणजे 75 वर्षांचे झाले. तो 5व्या लग्नाला तयार झाला. तेव्हा एकाने विचारले, "अहो तुम्ही आता किती दिवसांचे सोबती आहात? उगीच आणखी लग्न कशाला करता?" म्हाताऱ्याने उत्तर दिले, "का म्हणजे 4 वेळा मी विदूर झालो, हा काय न्याय झाला? मी एक तरी विधवा मागे ठेवीन तरच खरा." कुठे ईर्ष्या असावी? किती गमतीची रूपक कथा सांगितलेली आहे. तर त्यात काय म्हणतोय, की म्हात ते म्हातारे गृहस्थ म्हणतायत, की म्हाताऱ्याने उत्तर दिले, "का म्हणजे 4 वेळा मी विदूर झालो, हा काय न्याय झाला? मी एक तरी विधवा मागे ठेवीन तरच खरा." तात्पर्य व्यवहारांतील स्पर्धा ही अशा प्रकारची आहे. स्वार्थाच्या पायावर आधारलेल्या महत्वाकांक्षा जगामध्ये नुकसानच घडवून आणतात. मी पुष्कळ श्रीमंत व्हावे, मी मोठा अधिकारी व्हावे, मी पुष्कळ प्रसिद्ध व्हावे, मी मोठा ग्रंथकार व्हावे, अशा वासना जगामध्ये अशांती उत्पन्न करतात. भगवंताचे होण्याची महत्वाकांक्षा असावी, त्याने जगाचे कल्याण होते. किती सुंदर सांगितलेलं आहे. व्यवहारांतील स्पर्धा ही अशा प्रकारची आहे. स्वार्थाच्या पायावर आधारलेल्या महत्वाकांक्षा जगामध्ये नुकसानच घडवून आणतात. मी पुष्कळ श्रीमंत व्हावे, मी मोठा अधिकारी व्हावे, मी पुष्कळ प्रसिद्ध व्हावे, मी मोठा ग्रंथकार व्हावे, अशा वासना जगामध्ये अशांती उत्पन्न करतात. भगवंताचे होण्याची महत्वाकांक्षा असावी, भगवंताचे होण्याची महत्वाकांक्षा असावी, त्याने जगाचे कल्याण होते. हे इथे सांगितलेले आहे. कुठली महत्वाकांक्षा असावी? केवळ एकच महत्वाकांक्षा आहे, की ज्याच्यात कल्याण सामावलेलं आहे. बाकी कोणत्याही महत्वाकांक्षा ज्या आहेत त्या आपल्याला
भगवंतापासून दूरच नेतील. भगवंताचे होण्याची महत्त्वाकांक्षा असावी त्याने जगाचे कल्याण होते. हे इथे आहे. तर आता आपण पुढील रूपक कथा वाचू की 39वी आई मला पेढा दे. आता पुढची रूपक कथा आहे 39वी आई मला पेढा दे. एका बाईला एक 3 वर्षांचा मुलगा होता. एक दिवस आई मला पेढा दे म्हणून तो रडू लागला आणि आईवर रुसून बाहेरच्या दारात जाऊन बसला. तिकडून एक चोर चालला होता. त्याने अगदी गोड बोलून मुलाला कडेवर घेतले आणि त्याला एक पेढा खायला दिला. मुलगा रडायचा थांबला. चोराने त्याला एका गल्लीमध्ये नेले, हांसळी काढून घेतली आणि त्याला रस्त्यात सोडून आपण चालता झाला. मग आईने त्याला शोधून परत आणला. तात्पर्य, आपण जे जे मागतो ते ते पुरवणे ही काही भगवंताची कृपा नव्हे. वासनेच्या पायी माया आपल्याला भुलवते आणि भगवंतापासून दूर नेते. आपण तिच्या भुलावणीला बळी पडता कामा नये. मायेच्या अंमलाखाली वावरणाऱ्या देहबुद्धीतून उत्पन्न झालेली बुद्धी आपल्याला भगवंताकडे नेईल हे कधीतरी शक्य आहे काय? भगवंतापासून दूर नेऊन ती आपल्याला कुठेतरी सोडून देते. म्हणून साधकाने फार सावधगिरीने वागले पाहिजेत. काय सांगतात की आपण जे जे मागतो ते ते पुरवणे ही काही भगवंताची कृपा नव्हे. वासनेच्या पायी माया आपल्याला भुलवते आणि भगवंतापासून दूर नेते. आपण तिच्या भुलावणीला बळी पडता कामा नये. मायेच्या अंमलाखाली वावरणाऱ्या देहबुद्धीतून उत्पन्न झालेली बुद्धी आपल्याला भगवंताकडे नेईल हे कधीतरी शक्य आहे काय? भगवंतापासून दूर नेऊन ती आपल्याला कुठेतरी सोडून देते. म्हणून साधकाने फार सावधगिरीने वागले पाहिजे. तर इथे एक खूप आधीसुद्धा कृपा जेव्हा कृपेच्या संदर्भात बोधवचनं आपण वाचली तर त्यावेळेला पण सांगितलेलं आहे की जी आपल्याला जे हवं असतं ते आपल्याला प्राप्त होत नाही, ही पण भगवंताने आपल्यावर केलेली कृपा आहे. कारण हवं आहे ते जर सगळं काही प्राप्त झालं तर आपण कधीच पर्यंत पोचू नाही शकत. कारण सगळ्याच गोष्टी, कारण आपण तितके शुद्ध वासनेचे अजून झालो नाहीये. त्यामुळे आपल्याला आत्ता जे काही हवं वाटतं त्यामध्ये काही शुद्धता असते, काही अशुद्धता पण असते. तर त्यामुळे काही गोष्टी मध्ये आपलं कल्याण होणारं नसतं. तर त्यामुळे त्या भगवंत पुरवत नाही आणि ते पुरवत नाही म्हणूनच आपण या मार्गात चालू शकतो. पुरवलं तर आपण भटकण्याची शक्यताच आहे जास्त. कारण आपल्याला अनंत जन्माचे संस्कार आहेत मोह मायेत राहण्याचे. त्याच्यामुळे अनेक इच्छा आपल्या पूर्ण होतात, अनेक इच्छा पूर्ण होत नाहीत आणि ज्या पूर्ण होत नाहीत त्या पूर्ण न होणं हेच आपल्यावरती भगवंताने केलेली खूप मोठी कृपा आहे. हे इथे महत्त्वाचं आहे. खूप सुंदर. आणि त्यामुळे आपण ह्याच मार्गात राहतो, भटकत नाही. आणि भटकलेले असलो तरीसुद्धा ह्याच मार्गात टिकून राहतो. आणि त्यासाठी आपल्या इच्छा काही वेळेला पूर्ण न होणं हे सुद्धा गरजेचं असतं. हे आपल्या कल्याणाचीच गोष्ट भगवंत करत असतो हे इथे सांगितलेलं आहे. 40वी 40वी कथा आहे. तुला देवाची शपथ आहे. एके दिवशी एका शहरामध्ये एक वाटसरू रस्त्याने चालला होता. रात्री 11 वाजलेले असून सगळीकडे शुकशुकाट होता. इतक्यात एक चोर पुढे आला आणि ओरडला, ए चल टाक, तुझ्यापाशी काय असेल ते एकदम देऊन टाक, नाहीतर हा सुरा बघ. वाटसरूने काही न बोलता पाकीट त्याच्या पुढे केले. ते घेऊन चोर म्हणाला, बस, आणखी काही नाही तुझ्याजवळ? बघ, देवाची शपथ आहे तुला. वाटसरूच्या कनवटीला 2 रुपये होते, पण त्याने ते दिले नाहीत. चोर पाकीट घेऊन निघून गेला. तात्पर्य, चोराने देवाची शपथ घालणे हे विपरीत दिसते खरे, पण चोराने देवाची शपथ घालणे आणि प्रापंचिक हेतूसाठी देवाला संकट घालणे यामध्ये फारसा फरक नाही. काय सांगतायत? चोराने देवाची शपथ घालणे आणि प्रापंचिक हेतूसाठी देवाला संकट घालणे यामध्ये फारसा फरक नाही. दोघेही देवाचा उपयोग आपल्या स्वार्थासाठीच करून घेत असतात. पण भगवंत अशा गोष्टींना फसण्या इतका का भोळा आहे, ज्याचे कर्म त्याला कळते. हे इथे सांगतायत की कुठलाही चोर पण देवाची शपथ घालतो आणि आपल्याला एखादी गोष्ट हवी तर आपण त्याला आर्जव करू तर ती सुद्धा सारखंच आहे. इतकं संतांच्यासाठी ह्या कुठल्याही बाबतीत स्वार्थाकरिता भगवंताला वापरू नये, ही संतांची शिकवण आहे. कारण त्याला कळतंय, त्याला माहीत आहे सर्व, काय द्यायचं काय नाही द्यायचं सगळं माहीत आहे. काही सांगायची खरं तर आवश्यकताच नाही आहे पाहायला गेलं तर.
अ, पण अगदीच होत नसेल तर सांगितलेलंही हरकत नाही आहे. पण नंतर कळतं, की अरे नाही सांगितलं तरी चालणारच आहे. तर ह्या गोष्टी अनुभवाने समजतात. तर हे आहे. त्यामुळे भगवंतासाठी भगवंत हवा, ही भावना, ही वासना, ही सर्वश्रेष्ठ वासना आहे. पुढे सांगतात 41वी रूपक कथा. वारे नवस, वारे नवस. एके दिवशी रात्री एक चोर चोरी करण्यास निघाला. वाटेमध्ये मारुतीचे देऊळ लागले. मारुती समोर उभे राहून हात जोडून चोराने प्रार्थना केली, की "मारुतीराया, आजची चोरी चांगली होऊ दे. चोरी चांगली झाली तर तुला सोन्याचा कळस बांधीन." तात्पर्य आपण देवाशी व्यापार करीत असतो. आपला प्रपंच, मुले-बाळे, पैसा, नोकरी वगैरे नीट राहावे म्हणून आपण भगवंताचे नाम घेतो आणि त्याची पूजा करतो. पुष्कळ लोक देवाला अमुक देईन, तमुक देईन अशी लालूच दाखवतात. अगदी देव नाहीच म्हणणाऱ्यांपेक्षा असले लोक बरे म्हणायचे झाले. पण देवाला ते अगदी हीन भूमिकेवर आणू पाहतात, यात शंका नाही. हे सांगितले. कुठल्याही वासना ठीक आहे, काही मागण्यासाठी का होईना, परंतु आठवण केली जाते, हे ठीक आहे. परंतु आपण त्याला, भगवंताला खालच्या पातळीवर आणतो, असं बाबांनी इथं स्पष्ट सांगितलेलं आहे. 42वी कथा आहे, की लग्नाची शपथ. एका गावाशेजारी एक नदी वाहत होती. गावांतील स्त्री-पुरुष कपडे धुण्यास नदीवर जात. एकदा नदीला पूर आलेला होता. एक उत्तम पोहणारा मनुष्य काठावर बसून मजा पाहत होता. पलीकडेच काही बायकांचे कपडे धुणे व गप्पा मारणे चालले होते. इतक्यात एक तरुण मुलीचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडून वाहून जाऊ लागली. काठावर बसलेल्या पोहणाराने तात्काळ उडी मारली आणि तेथून 50 पावलांवर या मुलीला धरून वर काढली. काठाकडे तिला खेचून आणीत असता तो तिला म्हणाला, "हे बघ, तुझा जीव मी वाचविला आहे. मला लग्नाचे वचन दे, तर मी तुला काठावर नेतो. नाहीतर इथेच बुडवून टाकतो." बोल लवकर." मुलगी बिचारी अत्यंत घाबरली होती आणि तिने भीतीनेच लग्नाचे वचन दिले. घरी आल्यावर मुलीने घडलेली हकीकत बापाच्या कानावर घातली. बाप म्हणाला, "असू दे, पुढे बघू." काही दिवसांनंतर त्या माणसाने मुलीच्या बापाला हटकले. तेव्हा बाप म्हणाला, "मुलीवर तुमचे उपकार आहेत यात शंका नाही. तिने वचन दिले खरे, पण ते पाण्यामध्ये दिले म्हणून पुन्हा पूर येऊन ती बुडायला लागेल, तेव्हा पाण्यामध्येच मी तुमच्याशी लग्न करेल. ती तुमच्याशी लग्न करेल." किती सुंदर रीतीने आहे. काय सांगतायत, की मुलीवर तुमचे उपकार आहेत यात शंका नाही. तिने वचन दिले खरे, पण ते पाण्यामध्ये दिले म्हणून पुन्हा पूर येऊन ती बुडायला लागेल, तेव्हा पाण्यामध्येच ती तुमच्याशी लग्न करेल. तर हे आहे तात्पर्य. कोणत्याही कर्माचे चांगले वाईट पण हेतूवर अवलंबून असते. बाह्य कर्म दिसायला उत्तम असून सुद्धा ते कर्म करणाऱ्याचा हेतू जर अशुद्ध असेल तर ते कर्म चांगले नव्हे. सामान्य लोक जेव्हा परोपकार करतात तेव्हा असेच घडते. लोकांना मदत करीत असता त्या कर्मापासून आज ना उद्या आपला स्वार्थ साधावा ही वासना शिल्लक आहे, तोपर्यंत ते कर्म सत्कर्म नव्हे. स्वार्थ नाहीसा होण्यास भगवंताची उपासना हा एकच उपाय आहे. अनेकदा मदत आपण माणूस करतो तो ह्यासाठीच करतो, की मला कधीतरी उपयोगी पडेल. एखाद्याला मदत आपण करतो किंवा एखादं सत्कर्म करतो, तर अ, ते सत्कर्म आहे म्हणून करायचं आहे किंवा अ, चांगल्या फळाचं चांगलंच आपल्याला मिळणार आहे म्हणून करायचं. ह्या पद्धतीने कुठेतरी ह्या गोष्टीच मनामध्ये जास्त असतात माणसाच्या. तर त्यामुळे इथे सांगतायत, की कोणत्याही कर्माचे चांगले वाईट पण हेतूवर अवलंबून असते. बाह्य कर्म दिसायला उत्तम असून सुद्धा ते कर्म करणाऱ्याचा हेतू जर अशुद्ध असेल, तर ते कर्म चांगले नव्हे. अ, सामान्य लोक जेव्हा परोपकार करतात, सामान्य लोक आता आपल्या सामान्य लोक जेव्हा परोपकार करतात, तेव्हा असेच घडते. लोकांना मदत करीत असता त्या कर्मापासून आज ना उद्या आपला स्वार्थ साधावा, ही वासना शिल्लक आहे. तोपर्यंत ते कर्म सत्कर्म नव्हे. एखाद्याला आपण मदत करतो, शेजारी असेल, एखादा नातलग असेल, कोणीही असेल. ठीक आहे, आज त्याची वेळ आहे. आपण सहज म्हणतो ना, उद्या माझी वेळ असेल तर तो मला मदत करेल. ह्या भावना असतात. तर ही भावना जोपर्यंत आहे, तोपर्यंत ते सत्कर्म नव्हे. इथे असं स्पष्ट सांगितलेलं आहे, की सामान्य लोक जेव्हा परोपकार करतात, तेव्हा असेच घडते. लोकांना मदत करीत असता त्या कर्मापासून आज ना उद्या आपला स्वार्थ साधावा, ही वासना शिल्लक आहे. तोपर्यंत ते कर्म सत्कर्म नव्हे. स्वार्थ नाहीसा होण्यास भगवंताची उपासना हा एकच उपाय आहे. तर हे महत्त्वाचं आहे. इतकं बारकाव्याने आहे, इतका आपल्याला सत्कर्म पण कोणत्या पद्धतीने आहे, त्याचे भाव काय आहेत, त्याच्यामागची वासना काय आहे,
ह्यावरती ते सत्कर्म आहे की नाही अवलंबून आहे. वासना हेतू काय आहे? कोणत्या वासनेतनं ते घडलेलं आहे? हे आहे. आपले संत इतक्या एखाद्याचं पापकर्म समोर आपल्याला पापकर्म दिसते, पण संतांना त्याची त्यामागची वासना दिसते आणि ते त्याच माणसाला पुढे घेऊन जातात, असं पण असतं. आणि एखादा सत्कर्म करणारा मनुष्य असतो, परंतु त्याला त्या मनाने इतकं जवळ केलेलं नसतं संतांनी, कारण त्यांची वासना ही वेगळी असते त्या कर्माच्या मागची. तर ही गोष्ट आहे. तर ही खूप बारकाव्याने सर्व मुद्दे एक-एक सांगितलेले आहेत. पुढचं आहे 43 शिफारस पाहिजे. शिफारस पाहिजे. एका खात्यामध्ये एक कारकून होता. त्या खात्याचा सर्वात वरचा अधिकारी जो होता त्याची व त्या कारकुनाची अगदी घरगुती ओळख होती. कारकून आपल्या कामामध्ये फार हुशार होता आणि वरच्या जागेवर त्याचा हक्क होता. पण सर्वोच्च अधिकारी त्याला म्हणाला, "तुझ्या या जागेवर हक्क आहे, ती तुला मिळाली पाहिजे. माझ्या हुकुमानेच तुला मिळणार. या सर्व गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी खालच्या अधिकाऱ्याकडून तुझी शिफारस झाली पाहिजे. त्याशिवाय मला काही करता येत नाही." तात्पर्य आपण भगवंताची भक्ती करीत असता प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन जरी होत असले तरी सद्गुरूच्या कृपेशिवाय संतपण मिळणार नाही. सद्गुरूची शिफारस मिळेल तोच संत म्हणून जगामध्ये मिरवेल. मग त्याची वर ओळख असो अथवा नसो. पुन्हा इथं एकदा गुरूंची महती सांगितलेली आहे. सद्गुरू तत्वाची महती सांगितलेली आहे. सद्गुरूंनी पुढे केलं तरच भगवंत पण त्या जीवाला पुढे घेऊन जाणार, अन्यथा नाही. हे इथे स्पष्ट सांगितलेलं आहे. 44 एक आना वाटा. एक मोठा गणिती एकदा एका खेडेगावामध्ये गेला. सकाळी बाजारामध्ये तो भाजी आणायला गेला. त्याला बटाटे घ्यायचे होते. एका बाईने बटाट्यांचे 10-12 वाटे करून ठेवले होते आणि "बटाटे घ्या, 1 आना वाटा घ्या, 1 आना वाटा घ्या" असे ती ओरडत होती. गणिती तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, "ए बाई, बटाट्याचा मनाचा भाव काय?" ती म्हणाली, "मला माहीत नाही. हा मी 1 आण्याचा वाटा लावला आहे. तुला पाहिजे असला तर घे, नाहीतर चालू लाग." या उत्तराने त्याचे समाधान झाले नाही. तो म्हणाला, "मनाचा भाव कळल्याशिवाय या बाईने केलेले वाटे बरोबर आहेत का नाही हे कळणार नाही." म्हणून तो पुढे गेला. 2-3 तास झाले तरी त्याने भाजी काही घेतली नाही. पण बाईने मात्र 1 तासाभरात आपले वाटे विकले आणि आनंदाने ती घरी निघून गेली. तात्पर्य: विद्वान लोक आपल्या आयुष्याचा असा व्यर्थ चिकित्सेने नाश करून घेतात. साधे भोळे अडाणी लोक भगवंताचे नाम घेऊन मजेने तरून जातात. पण हे विद्वान लोक भगवंत कसा आहे, त्याचे गुण काय आहेत, त्याचा व आपला संबंध काय आहे, त्याचे नाम त्याच्यापर्यंत पोचते का नाही, नामाची सुरुवात केव्हापासून झाली, नाम कोणत्या वाणीने घ्यावे वगैरे गोष्टींची चिकित्सा करीत बसतात. पण ती इतकी करतात की शेवटी आयुष्याचा अंतकाल येतो आणि नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते. नाम घेण्याचा काही आनंद मिळत नाही. म्हणून शहाण्या विद्वानाने नाम घेत चिकित्सा करावी. हे इथे सांग, चिकित्सा करावी पण नाम घेत चिकित्सा करावी, साधन घेत चिकित्सा करावी. हे इथे महत्त्वाचा संदेश दिलेला आहे. थोडंसं चिकित्सा ठीक आहे, त्याच्यानंतर साधन हे महत्त्वाचं आहे. पुढचं एक कथा आहे 45वी भस्मासूर. एक मोठा दानव होता. त्याने फार तपश्चर्या केली. शंकर प्रसन्न झाले. दानवाने वर मागितला की ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवीन त्याचे भस्म व्हावे. शंकराने तथास्तु म्हटले. दानव असतो, त्याच्या ठिकाणी दुष्टबुद्धी असणारच. त्याने शंकराजवळ पार्वती मागितली. ती मिळत नाही असे पाहिल्यावर तो शंकराच्याच डोक्यावर हात ठेवण्यास धावला. तात्पर्य: आपण देखील भस्मासूरच आहोत. कसे ते पहा. भगवंतांनी आपल्याला वर दिला की मागल्या गोष्टींचा तुला विसर पडेल. मागचे दुःख जर आपण विसरत नसतो तर जीवन असह्य झाले असते. पण या शक्तीचा आपण भगवंतावरच प्रयोग केला आणि त्याला विसरून गेलो. मग पुढे काय? पुढे एकच की ज्याप्रमाणे देवांनी भस्मासुराला नाचायला लावून स्वतःच्या डोक्यावर हात ठेवायला लावला आणि त्याचे भस्म झाले, त्याचप्रमाणे भगवंताची भक्ती करून आपण आता स्वतःलाच विसरले पाहिजे. फरक इतकाच की भस्मासुराचे भस्म झाले, पण आपण स्वतःला विसरलो तर आपल्या देहबुद्धीचे भस्म होऊन परमात्मा प्रकट होईल आणि जीवन आनंदमय बनेल. तर इथे अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. तर हे इथे काय सांगतायत इथे की आपण देखील भस्मासूरच आहोत. कसे ते पहा. भगवंतांनी आपल्याला वर दिला की आपल्या गोष्टींचा तुला विसर पडेल. मागचे
दुःख जर आपण विसरत नसतो, अ, मागल्या गोष्टींचा तुला विसर पडेल हा वर आहे. मागचे दुःख जर आपण विसरत नसतो, तर जीवन असह्य झाले असते. पण या शक्तीचा आपण भगवंतावरच प्रयोग केला आणि त्याला विसरून गेलो. मग पुढे काय? पुढे एकच की ज्याप्रमाणे देवांनी भस्मासुराला नाचायला लावून स्वतःच्या डोक्यावर हात ठेवायला लावला आणि त्याचे भस्म झाले, त्याचप्रमाणे भगवंताची भक्ती करून आता स्वतःलाच विसरले पाहिजे. फरक इतकाच की भस्मासुराचे भस्म झाले, पण आपण स्वतःला विसरलो तर आपल्या देहबुद्धीचे भस्म होऊन परमात्मा प्रकट होईल आणि जीवन आनंदमय बनेल. तर हे आहे. नामसाधन केल्यानंतर देहबुद्धीचं भस्म होतं आणि मग तिथं भगवंत प्रकट होतो, आत्मरूप प्रकट होतं, जे आपल्याच अंतरी आहे. पुढची कथा आहे 46. बैलांना शेवटी कडपाचं. एका गावाहून 2 सरकारी बैलगाड्या निघाल्या. एका गाडीमध्ये सोन्याची नाणी असलेल्या पिशव्या होत्या. दुसऱ्या गाडीमध्ये बांधकामाचे दगड होते. तालुक्याचे ठिकाण तेथून 60 मैल होते. 2 दिवस प्रवास केल्यावर दोन्ही गाड्या तेथे पोचल्या. सोने व दगड अधिकाऱ्यांच्या हवाली केल्यानंतर गाडीवानांनी गाड्या सोडल्या आणि दोन्ही गाड्यांच्या बैलांना कडबाच घातला. तात्पर्य, भगवंताच्या दृष्टीने नुसता विद्वान आणि अडाणी दोघेही सारखेच. सुंदर विचारांचा भार डोक्यात वागवला म्हणून विद्वानाला भगवंत जवळ होतो असे मुळीच नाही. विद्वान काय आणि अडाणी काय, दोघांनाही बुडवण्या इतका अभिमान प्रत्येकाजवळ असतो. विद्वानाला अभिमान जास्त मारक होतो. इतकेच, विद्येला जगात किंमत आहे, पण ती साधनरूप आहे, साध्यरूप नाही. विद्या ही भगवंताची दासी बनली पाहिजे. तर हे इथे सांगितलं की भगवंताच्या दृष्टीने नुसता विद्वान आणि अडाणी दोघेही सारखेच आहेत. सुंदर विचारांचा भार डोक्यात वागवला म्हणून विद्वानाला भगवंत जवळ होतो असे मुळीच नाही. विद्वान काय आणि अडाणी काय, दोघांनाही पुढवण्या इतका अभिमान प्रत्येकाजवळ असतो. विद्वानाला अभिमान जास्त मारक होतो. इतकेच, विद्येला जगात किंमत आहे, पण ती साधनरूप आहे, साध्यरूप नाही. विद्या ही भगवंताची दासी बनली पाहिजे. हे इथे स्पष्ट केलेलं आहे की असं नाही आहे की विद्वानी किंवा पंडितच भगवंताजवळ असू शकतो. ज्याचा अहंकार पूर्णतः पूर्णतः निघून गेला आहे, तोच जीव त्यालाच भगवंत जवळ करतो, ही गोष्ट आहे. तर अशा रीतीने इथे हो हो आले. हां, तर हे इथे छान सांगितलेलं आहे आपल्याला. पुढची कथा आहे 47वी कथा, राणीचे गर्भारपण. एक मोठा राजा होता. त्याचे आपल्या राणीवर फार प्रेम होते. राणी गरोदर राहिली व तिला डोहाळे लागून कष्ट होऊ लागले. राजाने डॉक्टर लोकांची सभा बोलाविली आणि त्यांना सांगितले की हे पहा, मी वाटेल तितके पैसे द्यायला तयार आहे, पण राणीला गर्भारपणाचे कष्ट होऊ देऊ नका. दुसरी एखादी बाई तयार करा की जी तिचे कष्ट घेईल. सगळे डॉक्टर म्हणाले की राजा, तू म्हणतोस तसे करणे ही अशक्य गोष्ट आहे. राणीला ते कष्ट स्वतःला सोसले पाहिजेत. तात्पर्य, साधकाने कष्ट स्वतःच सोसले पाहिजेत. कितीही मोठा गुरु असला तरी या बाबतीत तो काही करू शकत नाही. आपले मन आपणच आवरले पाहिजे आणि आपल्या वृत्तीला आपणच वळवली पाहिजे. साधन करीत असता येणाऱ्या अवस्था आपण शांतपणे सोसल्या पाहिजेत. हे सर्व करीत असताना सद्गुरूंचे मार्गदर्शन असावे, म्हणजे मनाला मोठा धीर असतो. तर अशा रीतीने इथे सांगितलेलं आहे, खूप सुंदर रीतीने. पुढची रूपक कथा आहे नामरूपी भस्म. एका वैद्याकडे ताप आलेले 4 रोगी बसले होते. त्याने प्रत्येक रोग्याला तपासले आणि त्यांना बरीच औषधे असलेला मोठा काढा लिहून दिला. ती सर्व औषधे आणून कुटायची, शेरभर पाण्यात घालायची आणि पावशेर पाणी राहिले म्हणजे तो काढा घ्यायचा. इतक्यात त्याचा मुलगा तेथे आला. वैद्यबुवाने त्याची नाडी पाहिली तर त्या बाकीच्या रोग्यांसारखाच मुलाला ताप आला होता. त्याने एक लहान बाटली काढली व त्यातील अगदी थोडे भस्म त्याच्या हातावर ठेवले आणि त्याला चाटून टाकण्यास सांगितले. एका रोग्याने विचारले, वैद्यबुवा, हे कसले भस्म आहे? वैद्यबुवाने उत्तर दिले, आत्ताच तुम्हाला जी औषधांची यादी मी दिली आहे त्या सर्वांचा अर्क काढून हे भस्म मी तयार केले आहे. ते अगदी थोडे घेतले तरी पुरते,
पण त्यावर श्रद्धा पाहिजे. तात्पर्य, इतर साधने ही काढ्याची औषधे आहेत, पण भगवंताचे नाम हे त्याचे भस्म आहे. इतर साधनांचे कष्ट करून जे साधते तेच थोडे नाम घेतल्याने साधते, पण नामावर तशी श्रद्धा पाहिजे. शिवाय प्रत्येक साधनाचे मर्म म्हणजे भगवंताचे स्मरण होय. त्याचा समावेश पूर्णपणे भगवंताच्या नामात आहे. म्हणून ज्याला लवकर भगवंत गाठायचा आहे त्याने एक नामाचीच कास धरावी, हे इथे सांगितलेलं आहे. नाम हे साधं वाटतं दिसायला, सहज आहे, त्याला कोणती उपाधी नाही आहे, सहज केव्हाही कसंही आपण घेऊ शकतो कुठल्याही अवस्थेत, त्याला कशावरही ते अवलंबून नाही आहे. त्यामुळे त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही. परंतु ह्याच नामाने हे जो श्रद्धावंत असेल तर नामाच्या आधारेच तो कमी कालावधीत खूप मोठी प्रगती करू शकतो. 39वी रूपक कथा आहे. गायीचे दान. एका माणसाचे आपल्या आईवर प्रेम होते. ती वारल्यानंतर तिच्या 13व्या दिवशी त्याने 2 गायी दान दिल्या. त्यापैकी एक गाय गाभण होती. 4 महिने गेल्यावर ती व्याली. तेव्हा ज्याला ती दान दिली होती तो मनुष्य वासरू घेऊन आला. ज्याने ती दान दिली होती तो मनुष्य म्हणाला, "छे, असे कसे होईल? ज्यावेळी मी गाय दिली त्याच वेळी तिचे वासरू देखील दान दिले. वासरावर माझा काही हक्क नाही." तात्पर्य, भगवंताला कर्म अर्पण करणे याचा अर्थ हाच आहे. कर्म अर्पण केल्यावर त्याच्या फलावर आपला काही अधिकार नाही. किंबहुना फलाची आसक्ती सुटणे हेच अर्पण करण्याचे मर्म आहे. म्हणून कृष्णार्पण म्हटल्यावर त्याची पुन्हा आठवण पण राहू नये. तर काय सांगतात, भगवंताला कर्म अर्पण करणे याचा अर्थ हाच आहे. कर्म अर्पण केल्यावर त्याच्या फलावर आपला काही अधिकार नाही. किंबहुना फलाची आसक्ती सुटणे हेच अर्पण करण्याचे मर्म आहे. म्हणून कृष्णार्पण म्हटल्यावर त्याची पुन्हा आठवण पण राहू नये. तर इथे कर्म अर्पण करण्याची व्याख्या आपल्याला सांगितलेली आहे. कर्म अर्पण करणं म्हणजे फळाच्या संदर्भातली पण आसक्ती पूर्णतः अर्पण करणं हे आवश्यक आहे. खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे कर्म आपण केल्यानंतर कर्म तर अर्पण करणं सोपं आहे, परंतु त्यानंतर जे फळ येतं तर ते फळ असंच का, एवढंच का, किंवा हे पण जे काही फळ आहे त्या बाबतीतली सर्व आसक्तीही पूर्णतः अर्पण करणं हे महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हाच ते पूर्ण रीतीने, तेव्हाच ते खऱ्या अर्थाने कृष्णार्पण होऊ शकतं. इथे आपण थांबूयात आणि हे प्रकरण रूपक कथा हे पूर्ण झालेलं आहे. आणि आता ह्यापुढे आहे की महाराजांची 5 प्रवचनं आहेत. खूप सुंदर प्रवचनं आहेत आणि 5 प्रवचनं आणि त्यानंतर महाराजांची पत्र आहेत. तर ते एक प्रकरण आहे पुढील. आणि त्यानंतर आहे की अभंग आणि स्फुट प्रकरण. साधारणतः पुढील 3 दिवसांमध्ये आपलं हे पूर्ण होईल. अभ्यास असं आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे 5 तारखेपर्यंत पूर्ण होईल. असं 3 दिवसात करू किंवा एक थोडं राहिलं असेल ते मग नंतर असं आपण करूया. इथे आपण थांबूयात. आणि मोहनदादा आणि सुजाताताई मस्त. काल तर एकदम आपण शांतपणे होतो, दोघंच होता आणि छान झालं. आज पण छान आहे. आज थोडं जरा जास्त वाचन झालं, थकवा आला असेल सर्वांना, पण हरकत नाही. नाही आलं ना? आपण थोडं नाम घेऊ आणि थांबूया आपण. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 श्रीराम जय राम,
जय जय राम श्रीराम जय राम 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 जय जय राम राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय, सब संतन की जय, बाल गोपाल की जय, जय जय रघुवीर समर्थ. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे